महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही नावं नेहमी चर्चेमध्ये असतात आणि खास करून काही आडनावं ही वर्षोनवर्ष सतत चर्चेत राहिलेली. एक पिढी त्यांची चर्चेत राहिली, त्याच्यानंतर दुसरी पिढी आली आणि तीही चर्चेत राहिली आणि काही काही घरांमध्ये तर त्या घरातले जेवढे लोक राजकारणात आहेत ते सगळे नेहमी चर्चेमध्ये राहिलेले आहेत. अनेक नावं अशी घेता येतील, पण त्यातलं एक प्रॉमिनंट नाव तुम्हाला माहितीच असेल तर राणे कुटुंबीय. आणि नारायण राणेंच्या काळापासून ते मुख्यमंत्री होते तेव्हापासून, विरोधी पक्षनेते होते तेव्हा, काँग्रेसमध्ये गेले तेव्हा, भाजपमध्ये गेले तेव्हा, स्वाभिमान पक्ष त्यांचा होता तेव्हा, आणि त्यानंतर नितेश राणे असतील आणि निलेश राणे सुद्धा हे नेहमी चर्चेमध्ये राहिलेले आहेत. वेगवेगळ्या गोष्टींसाठी ते चर्चेमध्ये राहिलेले. आणि सध्या लेटेस्ट आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर आत्ता घडलेल्या महाराष्ट्रात झालेल्या नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये जर आपण टेस्ट मॅचच्या स्वरूपात बघितलं तर मॅन ऑफ द सिरीज एका पद्धतीने निलेश राणे ठरलेले आहेत. कारण त्यांनी अचानक ती बॅटिंग जी काय सुरू केली आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या सगळ्या निवडणुका चर्चेला आल्या आणि त्या निमित्ताने पूर्ण देशभरामध्ये या निवडणुकांची चर्चा झाली. आत्तापर्यंत नगर परिषदा आणि पंचायतीच्या निवडणुकांची एवढी चर्चा महाराष्ट्रात कधी झाली नसेल. आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्याला रागावलेले निलेश राणे सतत बघायला मिळाले. तर आज आम्ही चावडीवरती निलेश राणेंना आमंत्रित केलेलं आहे आणि ताबडतोब ते तयारही झाले चावडीवर यायला. तर मला खरं तर त्याला प्रश्न विचारायचा आहे की निलेश राणे को गुस्सा क्यों आता है, का निलेश राणेंना या निवडणुकीमध्ये आम्ही रागावलेले निलेश राणे बघितले की जे चिडले होते, त्यांना काहीतरी राग होता, त्यांना असं वाटत होतं जे चाललंय ते चुकीचं चाललेलं आहे. चर्चा खूप गोष्टींची करायची, पण सुरुवात मला इकडनं करायची. नाही साहेब, असं रागाचा असा काही विषय नव्हता. मला साहेब जे नजरेसमोर दिसलं, जे नाकासमोर दिसलं ते मी फॉलो करत गेलो. एका अर्थाने राग वगैरे हा भाग नव्हताच. म्हणजे उलट काही लोकांना माझ्यामुळे राग आला असेल की हा रागवत का नाहीये. कारण बोलण्यामुळे राग आला असं म्हणूया. बोलण्यामुळे राग आला. काही लोकांना माझी एक रिॲक्शन अपेक्षित असते की ह्याला असा आडवा करायचा, की त्यांना असं वाटतं की मी एकाच पद्धतीने रिॲक्शन देतो. ते मी तशी रिॲक्शन दिली नाही म्हणून काही लोकांना माझा राग आला असेल. पण ह्या निवडणुकीमध्ये साहेब जसं दिसलं मला की चुकीचं चाललं आहे. निवडणुका जर अशा पद्धतीने झाल्या तर मला वाटतं की साहेब पुढच्या निवडणुका मग कशा होतील, कोणाच्याच आवाक्यात राहणार नाहीत त्या. अच्छा, इंडिपेंडेंट असतील किंवा बाकीचे छोटे छोटे पक्ष असतील, माझं सोडून द्या साहेब, पण लहान लहान पक्ष आहेत, इंडिपेंडेंट आहेत, ते कशा लढवणार निवडणुका. माझ्यासमोर तो प्रश्न पडला की जर हा रेट आता आहे तर मग पुढे काय होईल. म्हणून साहेब मी स्टँड घ्यायचं ठरवलं की आता झालं, भरपूर झालं, हे आता नाही थांबलं तर कधीच थांबणार नाही. आणि म्हणून मी सांगतो, माझा व्यक्तिविरोधात कुठलाच विषय नव्हता. व्यक्तिविरोधात लढाई नाहीच आहे साहेब. मग काही पत्रकारांनी ते राणे विरुद्ध राणे असंही करायचा प्रयत्न केला, तसंही काय विषय नव्हता, नाहीच आहे. पण माझं म्हणणं असं होतं की ही जी काय पद्धत आहे ही चुकीची आहे. हे कल्चर कोकणामध्ये कधी नव्हतं. दुसरीकडे कुठे असेल तर मला माहीत नाही, पण कोकणात नव्हतं. मग आपण का आणताय? अच्छा, फक्त सिंधुदुर्गातच का आणताय? आपण रत्नागिरीत नाही नेलत, आपण रायगडात नाही नेलत, मग सिंधुदुर्गात कशाला? काय रागवाग काय आहे का? किंवा माझ्यावर आमच्यावर कुठे रागवाग आहे का? हा विषय होता साहेब. त्याच्या पलीकडे जाऊन मी तेव्हाही बोललो होतो, चव्हाण साहेबांबद्दल आदर आहे, फडणवीस साहेबांबद्दल आदरच आहे. मी त्यांना जाऊन भेटणार आहे, जर ते मला वेळ देतील तर. मी तर मागणार आहे. फडणवीस भेटणार फडणवीसांकडे मी हो, मी फडणवीस साहेबांचाही वेळ मागणार आहे. आणि साहेब जर भेटतील तर मी त्यांना हे सगळं सांगणार आहे की साहेब मला हे का करावं लागलं, माझ्या मनात इच्छा नव्हती हे सगळं करायचं. माझं घरच आहे ना साहेब, माझ्या कुटुंबातले दोघं तिकडेच आहेत. पण हे जे चूक जे काय मला दिसली ते साहेब मला गप्प बसता आलं नाही. आणि खऱ्या अर्थानं मी रागवलं पण नाही साहेब. तेच पुरावे देत गेले मला. मला जास्त काय करावं लागलं नाही. आता कसं आहे साहेब, तुम्हाला कोणी सांगितलं की हे फक्त सिंधुदुर्गातच घडलं? ह्याच कंप्लेंट माझं लक्ष पूर्ण सिंधुदुर्गाकडे होतं, तर बाहेर मी काय बघितलं नाही जास्त. म्हणून कदाचित मला असं कळलं बदलापूर किंवा असं कुठे 2-3 ठिकाणी असं घडलं. ते कुठेच घडू नये ह्याच्यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न होता. मी एक लहान माणूस आहे, तर मी माझ्या आवाक्यामध्ये जेवढा आहे तेव्हा मी प्रयत्न करणार. लोक असं म्हणतात की शिवसेनेकडनं सुद्धा खूप प्रयत्न झाला पैसे द्यायचा. सिंधुदुर्ग नाही, पूर्ण महाराष्ट्रभरात साहेब तो पुरावा द्यायला पाहिजे ना. पुरावा द्यायला पाहिजे. मी कसा पुरावा दिला, ही बघा बॅग,
ह्याच्यामध्ये गांधीजी दिसत आहेत, ह्याच्यामध्ये किती बंडल आहेत मोजून घ्या, वगैरे वगैरे. मी पुरावा दिला ना साहेब. अच्छा, त्याच्यावरती माझ्यावर ट्रेसपासिंगची केस झाली. मी चोरी करायच्या उद्देशाने त्या घरात गेलो अशी माझ्यावर केस झाली आहे साहेब. पण ज्याच्या घरात पैसे सापडले त्याला साधं चौकशीलाही बोलवलं नाही. इतिहासामध्ये पहिली केस असावी की ज्यांनी चोरी पकडून दिली तोच चोर ठरला. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे खरं तर. म्हणजे अशा करता की खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचं सगळं बघतोय आणि 2019 पासून आपण बघतोय. पहिल्यांदाच असं बघितलं की ज्या घरामध्ये तुम्ही मगाशी उल्लेख केलात की मीडियाने राणे विरुद्ध राणे असं पण त्याला टोन द्यायचा प्रयत्न केला असं तुम्ही सांगितलं. पण आपण बाहेर राहून विचार करूया. म्हणजे घरात काय चाललंय त्याच्याबद्दल आपण बोलूच त्याच्याबद्दल, कारण तुम्ही सगळे राजकारणामध्ये आहात त्याच्यामुळे पब्लिक लाईफ आहे एका पद्धतीने. पण बाहेर राहून जर आपण विचार केला तर असं दिसतं की एका घरामध्ये आमदार शिवसेनेत नाहीत, निलेश राणे. त्याच घरामध्ये नितेश राणे आमदार आहेत, मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत. सिंधुदुर्गमध्ये त्यांचं मोठं प्रस्थ आहे मंत्री असल्यामुळे. नारायण राणे खासदार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गचे. आणि ते दोघं जण ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाच्या राज्यातल्या अध्यक्षांवरती निलेश राणे आरोप लावत आहेत की इकडे येऊन पैसे वाटले जात आहेत. एका पद्धतीने तुम्ही त्या पक्षावर आरोप लावताय ज्या पक्षामध्ये तुमचे वडील आणि भाऊ आहेत आणि ते मंत्री पण आहेत त्याच्यामध्ये. ते पण कुठेतरी जबाबदार होतात. बघा साहेब, कसं असतं, जेव्हा मी म्हणत होतो युतीमध्ये लढा तेव्हा काही युती नको होती आमच्या बरोबर. हे कोण असं होतं ना. अच्छा, डिसिजन कम्स फ्रॉम द टॉप सर. अच्छा, वरती कोण बसलंय? चव्हाण साहेब बसलेत. तर आम्ही त्यांच्याशी डायलॉगमध्ये होतो. बघा, युती करणार किंवा नाही करणार हे डिसिजन कोणाकडे होते भारतीय जनता पक्षामध्ये? सन्मान्य रवी चव्हाण साहेबांकडे. पण फडणवीस तर म्हणत होते की आम्ही लोकल लेवलला सोडले की तुम्ही ठरवा तिकडे काय करायचं. साहेब, लोकल लेवल, आता मला साहेब सांगा, साहिल सर एकदा बोलले ऑफिसमध्ये असं चाललं पाहिजे, तर एका मर्यादेनंतर तुम्हाला क्रॉस नाही ना कोण करू शकत, बरोबर की नाही? तर आम्हाला माहिती होतं ना डिसिजन कुठे होणार आहे ते. मी साहेब 5 वर्ष राहिलो त्या पक्षामध्ये. मला रवी चव्हाण साहेब काय करू शकतात, कुठले डिसिजन केव्हा फिरू शकतात वगैरे वगैरे मला सगळं माहिती होतं. मला माहिती होतं डिसिजन तिथून होणार आहे. खालून किती जरी कोणी म्हटलं तरी काय उपयोग नाही. जेव्हा मला कळलं की चव्हाण साहेब त्यांना काही इंटरेस्ट नाही युती करण्यामध्ये, मग स्वबळावर, आता स्वबळावर साहेब साम दाम दंडभेद सगळंच पाहिजे. आणि तुम्ही एका अशा ताकदीसमोर उभे आहात की देशभरात त्यांची ताकद आहे, ते कधी तुम्हाला आडवे करू शकतात. मग जशाला तसं तर राहावं लागेल. नाही तर साहेब मी कशाला लढवतो हे सगळं. आणि एकदा जिद्दीने उतरलो तर साहेब जिद्दीला मग परिणाम काही होऊ दे ना. पण मग समोर भाऊ आणि वडील असताना मी त्यांना सांगितलं, राणे साहेबांचे आशीर्वाद घेतले. साहेब बोलले आता तू थांबू नको, आता तू स्वबळावर आहेस. अच्छा, मी एकही आरोप साहेब यांच्यावर केलेला मला दाखवा. मी पुरावा दाखवला आणि सांगितलं ह्याचं उत्तर द्या. एक पर्सनल टीका मला दाखवा तुम्ही, मी निवडणुकीत केलेली. माझ्यावर टीका झाल्या साहेब. ह्यांची सगळी सोशल मीडिया दिवस रात्र माझ्या मागे लागली. मी कोणालाही उत्तर दिलं नाही. का नाही दिलं साहेब? मला काय करायचंच असतं तर मी थेट बोललो असतो ना साहेब. पण मला माहित होतं की हे कधी ना कधीतरी, मला असं वाटलं की हे सिच्युएशन कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे. आउट ऑफ कंट्रोल गेली तर साहेब मी आउट ऑफ कंट्रोल कधी जाऊ शकतो, तेही जाऊ शकतात. पण कशाला? हे कुठेतरी आत्ता थांबलं तर पुढच्या निवडणुकीमध्ये कदाचित चित्र बदलेल, चित्र वेगळं असू शकतं. आणि स्वबळावर गेल्यानंतर साहेब मग तुम्ही निलेश राणेला थांबू शकत नाही. मग मला माझा पक्ष वाढवायचा अधिकार आहे, मला माझ्या पद्धतीने निवडणूक लढायचा अधिकार आहे. जेव्हा निलेश राणे सांगत होता ना की बसा बोला, कशासाठी, काय ताकद आहे, हे सगळे शून्य आहेत. निवडणुकीच्या सुरुवातीला असं सांगितलं गेलं हे सगळं शून्य आहे. मग आता त्याच्यासमोर धाता लावावे लागतील ना साहेब. तुम्ही कोणालाही गृहीत धरू नका, तुम्ही कोणाचा अपमान करू नका साहेब. सरळ तोंडाने, अच्छा मी फोन केला साहेब, चव्हाण साहेबांना मी फोन केला PA त्यांच्या, तर बिझी आहेत, तुम्हाला नंतर करतील, कधीच केला नाही. आम्ही साहेब किती वेळा प्रयत्न करायचे. आणि प्रयत्न करून करून जेव्हा आपल्याला वाटलं की आता काय होत नाहीये, आपल्याला आता स्वबळावर लढायचं, मग स्वबळावर तर साहेब स्वबळावरचीच फॉर्म्युला. पण हे असं का, वेळात तर मराठे वीर दौडलेले 7, इकडे तर एकच लढत होता. बाकी शिवसेनेचे तिकडचे एवढे शेलदार, तिकडे केसरकर आहेत, उदय सामंत आहेत,
ह्यांच्याकडनं कधी अशा पद्धतीची स्टेटमेंट्स नाही आली? ते पण कोकणात नाही येतात, त्यांनाही दिसतंय की तिकडे काय चाललंय, त्यांनाही माहिती आहे की कशा पद्धतीचं राजकारण चालू असेल. तुम्ही आरोप लावलेत, त्याच्यानंतर तुम्ही पुरावे दिलेत, तुमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये. ते कुठून ना कुठून तरी या गोष्टी कळल्या होत्या. त्यांच्यापैकी कधीच कोणी पुढे आलं नाही? तुम्हाला असं वाटलं की मला एकट्यालाच पुढे नाही केलं आलं जातं? ना साहेब, पण तुम्ही फक्त मलाच दाखवलं. पण तुम्हीच प्रकर्षाने बोलत होतात. हा, कारण का म्हणून सांगितलं ना, तुम्ही फक्त मलाच दाखवलं. 21 तारखेपर्यंत सन्माननीय केसरकर साहेब थांबले, हा, त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका मांडली. पण आता कसं आहे तुम्ही जास्त अग्रेसिव्हली बोललात, त्याच्यामुळे तुम्ही आता साहेब देवानी चेहरा असा दिलाय ना, तर मी काय करू. मी खूप हसायचा, तुमच्यासारखं दिसायचा प्रयत्न करतो, पण ते होत नाही माझ्याकडून. मी जेन्युअनली प्रयत्न करतो. पण आता कसं आहे, आता ते जसं तुम्ही सुरुवात अग्रेसिव्ह दिसत नाही, त्याला मी नाही काय करू शकत. ते किती जरी माझ्यापेक्षा तिखट बोलले, एवढ्या माईल चेहऱ्याचे आहेत, त्याला आपण काय करणार मला सांगा. अच्छा त्यांना पण दाढी आहे, मलाही आहे, तरी मी वाटतो तसा. आता मी काय करू, आता मी माझ्याकडे साहेब तो विषय माझ्या हातातच नाही की लोकांना मी रागीट का वाटतो, ह्याचं उत्तरच माझ्याकडे नाही. तर मी बोलत होतो तर तुम्हाला असं वाटत होतं मी अग्रेसिव्हली बोलतोय. पण नंतर केसरकर साहेब, नंतर सामंत साहेब पण बोलायला लागले. पण कदाचित त्यांचा जो काही शब्दप्रयोग हा वेगळा पडतो, माझा शब्दप्रयोग वेगळा पडतो. म्हणून तुम्हाला असं वाटतं ह्याचं करूया कार्यक्रम, म्हणून कार्यक्रम माझा केलात. नाही, पण तुम्ही बोलत पण होतात. मी बोलत होतो ना साहेब, आणि मी अजूनही बोलतोय. आणि तुम्ही आडपडदा ठेवून बोलत अजिबात नाही, आणि अजूनही म्हणतोय साहेब, तुम्ही परत अशा निवडणुका घ्याल, मी परत तसंच बोलीन. पण हा मुद्दा जरी असेल, म्हणजे आपण राजकारणाबद्दल बोलूच, कारण शेवटी हा इंटरेस्टिंग राजकारण टर्न घेत आहे. आणि खास करून सिंधुदुर्गमध्ये जे सुरू झालं त्याच्यानंतर पूर्ण राज्यभरामध्ये त्याच्यावरती चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली. शिरसाट बोलायला लागलेत, कल्याण डोंबिवलीत काय चाललंय आपण बघतो. त्यामुळे त्या सगळ्या मुद्द्यांवर मला बोलायचं आहे. पण तुम्ही अत्यंत एक गंभीर विषय हातात घेतलेला आहे, ही गोष्ट मात्र महत्वाची आहे. निवडणुका या फ्री आणि फेअर राहिलेल्या नाहीयेत असं म्हटलं जातं, आणि त्या शक्यतो अशा लोकांच्या बाजूने झुकलेल्या असतात की ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे साधनं आहेत आणि ज्यांच्याकडे बळशक्ती आहे, त्यांच्याकडे झुकलेल्या निवडणुका आहेत असं म्हटलं जातं. मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात की जर असं चालू राहिलं तर सामान्य लोक निवडणुका कसं लढणार, हा एक मुद्दा तुम्ही त्याच्यामध्ये उपस्थित करताय. पण ह्याच्यामध्ये सगळेच पक्ष बघायला मिळतात आपल्याला, ज्या पद्धतीने पैशाचं वाटप होतं. आणि ही काही नवीन गोष्ट नाही आहे, अनेक वर्षांपासून या गोष्टी चालू आहेत. तुम्ही पुरावे दिलेत. बऱ्याचदा त्या अंडर द टेबल चालू असतात, रात्रीच्या अंधारात चालू असतात, कधी कधी नाही समजून येत लोकांपर्यंत. पण ही रियालिटी तुम्ही आज बाहेर आणलेली आहे. तुम्हाला असं वाटतं की त्याच्यानंतर तरी कमीत कमी या गोष्टी थांबतील? कमीत कमी तुमच्या पक्षामध्ये जर कोणी असं करत असेल तर त्याला तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न कराल? ही कुठेतरी थांबलं पाहिजे असं तुम्हाला जेन्युइनली वाटतं? 100% साहेब वाटतं, म्हणून ते सगळं करावं लागलं. पण मी तेव्हाही म्हटलं, जेव्हा पहिल्यांदा बॅग पकडून दिली तेव्हाही मी बोललो होतो की हे काय संपणार नाही. परत मला वाटतं 3 दिवसानंतर परत दुसरी बॅग पकडली. म्हणजे मी तेव्हाही म्हटलं होतं, जेव्हा पहिल्या घरात मी पैसे पकडले होते, मला वाटतं तुम्ही होतात तेव्हा, की मला असं वाटतं हे 48 तास थांबेल. आणि 48 तास थांबलं ते. त्यानंतर परत ती गाडी पकडली गेली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये साहेब हे झालं ना, एक विजिलन्स, सोशल विजिलन्स ज्याला आपण म्हणतो. आता काय, काही लोकांना असं वाटतं की हे व्हावं आणि काही लोकांना वाटतं हे न व्हावं. असे दोन्ही प्रकारची लोक आहेत साहेब. नाही, हे नकोच व्हावं. आमच्यासारख्या लोकांना वाटतं हे नको व्हावं. निवडणुका अशा नाहीच लढल्या गेल्या पाहिजे. तुम्हाला वाटतं असं नको व्हावं, पण काही लोकांना पाहिजे की असंच व्हावं. दर 6 महिन्यांनी निवडणुका याव्यात. काही लोकांचे मीटर चालू आहेत ना साहेब. मीटर बंद झाला तर त्यांना त्रास आहे ना साहेब. युती कोणाला नको होती? ज्यांना मीटर चालवायचं त्यांना नको होती. ज्यांना ही पद्धत आवडते ना त्यांना पाहिजे. पण आमच्यासारख्या लोकांना ही काही निवडणूक लढवायची पद्धत नाही. तुम्ही फेअर प्लॅटफॉर्मवर, बॅलन्स प्लॅटफॉर्मवर तुम्ही या आणि निवडणूक लढा. मग किती वार करा आम्हाला चालतील. पण ही कुठली पद्धत आहे? हे आता 25,000 पर जर वोट आपण लावले तर पुढे काय 1,00,000 वोटामागे तुम्ही चढवणार की काय? अच्छा, फक्त एकट्या निलेश राणेला जिरवायला? म्हणजे त्या निवडणुकीला तर मीच होतो ना टार्गेट. हे साहेब 100% थांबलं पाहिजे. पण मग भारतीय जनता पार्टी सत्तेचा गैरवापर करते निवडणुका लढवण्यासाठी असं माझं म्हणणं होतं. बाजूच्या जिल्ह्यात काय चाललंय तर तसं नाही चालू होतं. आता जर तुम्ही बाजूला रत्नागिरी बघितलं असेल तर तिकडे हे नव्हतं चालू. तिथे भाजप सगळी मिळून 20 सीट लढवत होती. तिकडे काही प्रॉब्लेम नव्हता महायुती करायला. म्हणजे असं की आम्ही किती आहोत तुम्ही किती आहे. सिंधुदुर्गातच प्रॉब्लेम होता. इथे 2 आमदार आमचे आहेत. तिथे पैशाचं वाटप ह्या प्रकारे झाला नव्हता. मग आमच्यावर राग आहे का तुमचा? पण हे ऑब्व्हियस आहे ना. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही बघाल तर तिकडे शिवसेनेची ताकद जास्त दिसते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे साहेब, तिकडे 20 असल्यामुळे सीट. भारतीय जनता पार्टीची ताकद साहेब, वाढली 20 आहे ना. सीट, फक्त 20 सीट नगरपालिकेचं म्हणतोय आपण. 200-500चा वॉर्ड आहे. शेकडो लोक उभी होती 100च्या आसपास, आणि तिथे तुम्ही फक्त 20 सीटवर आटपताय. पण सिंधुदुर्ग आणि तिकडे खासदार, तिथे तिथे खासदार भाजपचे पण आहेत, राणेसाहेब रत्नागिरीचे पण खासदार आहेत, राष्ट्रवादीचे खासदार मला वाटतं तटकरे साहेब त्या बाजूला आहेत. रायगडमध्ये हो, मग अधिकार नाही का मागायचा? इथे मागताय ना, इथे तर आम्ही 50-50 द्यायला तयार होतो. साहेब म्हटले असते अरे निलेश कणकोली नको लढू, नाही लढली असती. आम्हाला शिंदे साहेब बोलले होते जसे राणे साहेब म्हणतील तसं करायचं. आम्ही साहेब 50-50 वर पण रेडी होतो ना, पण इथे करायचीच नाही, ह्याची जिरवायची. आणि मी मागे पण कुठेतरी बोललो होतो, त्यांना माझ्यावर काय राग आहे मला माहित नाही, कदाचित नसावा. निवडणुकीमध्ये असे सगळे स्टेटमेंट लोक करत असतात. मी एकदा फार पूर्वी बोललो होतो की बघा साहेब, निवडणूक संपली होती, मी आमदार झालो होतो, 2-3 महिन्यामध्ये मी त्यांना भेटलो आणि मी ते उबाटाची लोक घ्यायला लागलो ना. अरे कशाला करतोयस, तुला तर बीजेपीतच लढवायची आहे ना. मला साहेब येणार नाही. तुम्हाला ऑफर दिली होती? ऑफर अशी नाही, असं आपण सहज म्हणतो ना, अरे हे कशाला करतोयस तू, अरे चहा का पितोयस, कॉफी पी, असं. तर मला सहज बोलता बोलता ते बोलले अरे तू हे सगळं का जमा करतोयस, तुला तर नंतर बीजेपीतच यायचं ना. मला साहेब नाही येणार, त्यांचे उपकार आहेत माझ्यावर शिंदे साहेबांचे, आता नाही येऊ शकत. पण आम्हालाही वाटलं होतं की तुम्ही नंतर बीजेपीत जाल. बाहेर असं साधारण एक हो का? चित्र होतं. सगळ्यांना असं वाटत होतं की तुम्ही भाजपतच जाणार नंतर म्हणून. कशावरून? आंदण दिलेले उमेदवार असं वाटत होतं. जसं इकडे आता मुरजी पटेलना दिलं, तसं असं वाटत होतं की निलेश राणेंना तिकडे शिंदेना पाहिजेच आहे का ती सीट, तर मग ठीक आहे, मग राणेंनाच उमेदवार बनवलं पाहिजे, हे घ्या आमच्याकडनं तुम्ही उमेदवार घ्या. भाजप असं बरेच साहेब करतं. दुसरा कोण उमेदवार मागतच नव्हता सीट. त्या मतदारसंघातून बीजेपी मधून पण एकच उमेदवार निलेश राणे, आणि शिवसेनेकडून पण एकच उमेदवार निलेश राणे, असं चित्र होतं. आणि मी फडणवीस साहेबांना भेटून बाहेर पडलो की मला बघा साहेब असं असं सिच्युएशन आहे. तर साहेब बोलले हो तुला गेलं पाहिजे. आणि मग मी इकडे आलो, आणि एकदा आल्यानंतर साहेबांनी मला सीट दिली ना, शिंदे साहेबांनी. 10 वर्षानंतर कोण निलेश राणे, कुठला निलेश राणे, विश्वास ठेवला ना शिंदे साहेबांनी. आता त्यांच्या विश्वासाला जर मी तडा जाऊ दिला तर साहेब मी लायकीचाच माणूस नाही असं मला वाटतं. मी आरशात पण स्वतःला बघू शकत नाही. तर जिथे राहायचं तिथे 100% राहायचं, प्रामाणिक राहायचं, हे घेऊनच मग माझं नुकसान काय साहेब, मला काय मिळवायचं आहे राजकारणात. मी खासदार राहिलेलो आहे, माझ्या घरात सगळी पदं बघितलेली आहेत, आडनावात राणे, मला काय कुठे मंत्रीपदासाठी किंवा कुठे काय बनायसाठी हे सगळी शर्यत नाही आहे साहेब. लोकांनी निवडून दिलं ना तर काम चांगलं करायचं. मग उद्या तिकीट जरी नाही मिळाली तरी जिथे आहे तिथे प्रामाणिक राहायचं. मला साहेब राजकारणामध्ये काय हवं आहे असं तुम्हाला वाटतं की मी हे सगळं करतोय? मी 10 वर्ष साहेब कुठेच नव्हतो. तुम्ही तर फार सिनियर आहात, मी खासदार असताना बसून मी तुम्हाला बघतोय. पण साहेब मला असं काय मिळवायचं आहे राजकारणामध्ये, तुम्हाला वाटतं असं? मला काहीच मिळवायचं नाही. पण राजकारणात एक इच्छा असते ना की आपल्याला पद मिळालं पाहिजे, निवडून आलं पाहिजे. निवडून तर आलो ना झाला साहेब, मी कुठेच काय नव्हतो. त्याच्यामध्ये मला उमेदवारी दिली, मला आमदार केलं शिंदे साहेबांनी, मला तेच बनायचं होतं. आता ह्याच्या बघा साहेब कसं असतं, मी परवा पण कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये बोललो की नितीन गडकरी साहेबांचं एक वाक्य होतं, कुठेतरी भाषणामध्ये ते बोलले होते की माणूस जर मनापासून समाधानी राहिला ना तर तो कधीच अडचणी देऊ शकत नाही, त्याला कधीच स्ट्रेस होऊ शकत नाही. म्हणून मी आरामात आहे, सगळे माझ्यावर चिडलेत, मी कुठे चिडलोय? मी समाधानी आहे साहेब, माझी काही महत्वाकांक्षा नाही, मी कुठल्या स्पर्धेत नाही, मी कोणाच्या स्पर्धेत नाही. हा फक्त पक्षाला जे अभिप्रेत आहे की माझ्याकडून हे पक्ष संघटना बांधली गेली पाहिजे, तर मी साहेब माझा पक्ष बांधतोय, त्याच्या पलीकडे काही नाही. शिंदेची बोलणं झालं होतं तुमचं हे सगळं बोलण्यापूर्वी, करण्यापूर्वी? साहेब येऊन गेले ना जिल्ह्यामध्ये. हा, पण ते राणे साहेबांना भेटूनही गेले, त्यांच्यावर उदय सामंत होते. हो, तुम्ही नाही गेलात त्यांच्या बरोबर भेटायला? मी होतो साहेब. अच्छा, तुम्ही होतात. नंतर मी साहेबांना घरी सोडला आणि मग मी सभेच्या ठिकाणी गेलो. ओके. पण शिंदेना माहिती होतं की तुम्ही हे सगळं करणार आहात, बोलणार आहात, हा मुद्दा काढणार आहात वगैरे वगैरे? साहेब रोज कुठे ब्रीफिंग येऊ, ज्या माणसाला अख्खा महाराष्ट्र बघायचं आहे, मी कुठे माझ्या जिल्ह्याचं राजकारण घेऊन त्यांच्याकडे जायचं? त्यांचा फोन आला असता निलेश स्टॉप, तर स्टॉप. पण त्याला अजून एक इंटरेस्टिंग अँगल आहे, कारण रवींद्र चव्हाणांची लढाई फक्त सिंधुदुर्गात नाही चालली आहे, तिकडे कल्याण डोंबिवलीला पण चालू आहे, आणि तो श्रीकांत शिंदेचा लोकसभा मतदारसंघ आहे.
सुरुवातच खरं तिकडनं झाली एका पद्धतीने की तिथे त्यांनी शिवसेनेचे लोक घेतले आणि त्याच्यानंतर शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटला गेले नाहीत आणि हे सगळं तिकडनं सुरुवात झाली. कुठेतरी त्यांना त्या पद्धतीचं उत्तर निलेश राणेंनी दिलं. सो रवींद्र चव्हाण इज अ कॉमन फॅक्टर या दोन्ही ठिकाणी. ह्याचा काही संबंध जोडला पाहिजे आपण की त्या दोन कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी आहेत? साहेब माणूस कसा वागतो ना इकडे त्याच्यावरती. अरे केलं तर इकडे कारेने उत्तर दिलं असं आहे का काही त्याच्यामध्ये? फक्त मग ते फक्त चव्हाण साहेबच कशाला, मग कोणी जरी आरे केला तर कार्य इकडून येणारच, 100% येणार साहेब. मी काही दुय्यम दर्जाचा नागरिक नाही आणि तुम्ही प्रथम दर्जाचे नाही आहात. माझे आणि तुमचे अधिकार सेम आहेत आणि ते सेमच असले पाहिजे. पॉवरफुल म्हणजे काय, मी काय कमी पॉवरफुल आहे अशातला भाग नसतो. तुम्ही ताकद दाखवू नका, कोणाला चेपू नका, कोणाला दाबू नका. साहेब रिस्पेक्ट देणारी लोक आहोत आम्ही. तुमच्या पायाही पडलेलो. मग तुम्ही कशाला दाबायचा प्रयत्न करताय? अच्छा तुम्ही बॉसला त्रास द्याल तर आवाज जिल्ह्यातून येणार ना. आम्ही काय गप्प बसणारे लोक ना साहेब. डीएनए शिवसेनेचा आहे. शिंदे साहेब खुश झाले? मला माहित नाही साहेब. कधी आता बोलले तुम्ही कधी खासगी शाबास निलेश? नाही असं काय नाही साहेब. बघा साहेब, युती टिकवायची आम्हाला. युती टिकवण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही सगळं करणार. आमच्या बाजूनी कुठे चुकणार नाही. मी फक्त चव्हाण साहेबांचंच नाव घेतलं, इतर कोणाचं कुठे घेतलं? चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा येतात तेव्हा हे असं वागतात. तर ते वागू नये म्हणजे उद्या युती आपली टिकून राहील, युतीला कुठेही काय अडचण येणार नाही हेच सांगत होतो ना मी साहेब. काय वेगळं बोललो मी त्याच्यामध्ये? टार्गेट रवी चव्हाण त्याच्यामुळे झाले की जी पद्धत खाली चुकीची चालू होती, मला असं वाटलं कुठेतरी खतपाणी वरतून येत आहे आणि त्याचा पुरावा दिला मी. वरतून म्हणजे फडणवीस? नाही चव्हाण साहेब. चव्हाणांकडे. पण आता म्हणजे गंमत अशी आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये फडणवीसांना विचारल्याशिवाय काही गोष्टी होत नाही असं म्हटलं जातं. बघा मी चव्हाण साहेबांची वर्किंग ओळखणारा माणूस आहे साहेब. फडणवीस साहेबांना याच्यातलं काही माहीत नसावं. मी तुम्हाला सांगतो, सिंधुदुर्गातले, रत्नागिरीतले, रायगडातले काही डिसिजन हे स्वतः रवी चव्हाण साहेबच घेतात. मी बघितलंय. म्हणजे वरती ते कळवत सुद्धा नाहीत काही ठिकाणी, किंवा काही अशी व्यवस्था असतात तेव्हा ते काही बोलत सुद्धा नाही वरती. म्हणून मला या गोष्टीचा अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि म्हणून मी साहेब खात्रीला एक सांगू शकतो ना. नाही पण आता बघा ना, तुम्ही पोलिसांवरती आरोप लावलात की तुम्ही तुमच्यावरती गुन्हा घेतला पोलिसांनी, होय बरोबर? तुमचा एक व्हिडिओ आला होता त्या दिवशी, आम्ही बघत होतो की ज्याच्यामध्ये तुम्ही पोलिसांना विचारताय काय तपास केलात सांगा, आणि ते काय उत्तर देऊ शकत नव्हते. त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट फडणवीसांकडे आहे. शेवटी पोलीस वरतून आदेश आल्यानंतर काम करत असतील, डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे. तर कुठेतरी ह्याच्या मागे सरकारचा, म्हणजे जे सरकार चालवत आहे त्यांचा पण त्यांना पाठिंबा होता रवींद्र चव्हाणांना, जसं तुम्हाला तुमच्या नेत्यांचा पाठिंबा नाही. मला कोणाचा पाठिंबा होता असं मी काहीच म्हटलं नाही. माझ्या मागे पक्ष उभा आहे हे स्वतः शिंदे साहेबांनी सांगितलं, त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं. पण मी काय चुकीचं म्हटलंच नव्हतं ना साहेब. बरोबर आहे ना. पण दुसऱ्या बाजूचं म्हणतोय, दुसऱ्या बाजूचं साहेब स्वतः रवींद्र चव्हाण साहेब पण काही एक एंटिटी आहेत. जसं मी लहान लहान गोष्ट माझ्या नेत्यांना सांगत नाही तसं तेही सांगत नाहीत. मी बघा साहेब आतमधून त्यांच्या सिस्टममध्ये काम केलेला माणूस आहे. त्यांची सिस्टम काय ना, कुठल्या दिवशी काय होणार हे मला चांगलं माहिती आहे. आतमधलाच माणूस, त्याला तारखा माहिती असतात, घरं माहिती असतं. ती कोणाची घरं होती साहेब? त्यांना मी चांगलं ओळखून आहे ना साहेब. मी चांगलं ओळखून आहे. अजून पण बऱ्याच गोष्टी होत्या. मी बोललो साहेब इकडेच थांबा, फुल स्टॉप लावा, अजून काय बोलायला लावू नका. तुम्हाला पाहिजे तर बोलू शकता, इथे नको. नंतर ते बोलल्यावर ते काय बोलले तर, पण असं काय वाटत नाही, शक्यता वाटत नाही. जेव्हा जी घरं आपण, ज्या घरांमध्ये आपण ते सगळं बघितलं, ही सगळं चव्हाण साहेबांच्या लेफ्ट राईटची घरं आहेत. त्याच्यामध्ये फडणवीस साहेब कुठे आले? जिथे इन्व्हॉल्वमेंट नाही तिथे मी कशाला म्हणून कोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे? मला ज्यांची इन्व्हॉल्वमेंट दिसली मी त्यांच्यावर बोट दाखवला. ते काय माहिती आहे ना, थोडंसं कन्फ्युजन अशा करता की आज मंगल प्रभात लोढांनी इकडे भाषणामध्ये एक स्टेटमेंट दिलं आणि त्यांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातले सगळे पक्ष देवेंद्र फडणवीस चालवतात, असं मंगल प्रभात लोढा म्हणाले. त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतं की जर ते इतर पक्ष पण चालवतात तर स्वतःचा पक्ष तर नक्कीच चालवत असतील. ते त्यांच्या सरकारमधले मंत्री असं म्हणतात मंगल प्रभात लोढा. नाही पण तसं काय आहे असं काय मला वाटत नाही. ते कदाचित त्यांचं मंत्रीपद टिकावं राहावं अशासाठी बोलले असतील, मला काय माहित नाही. पण असं काय नाहीये. साहेब स्वतः सगळ्यांना स्वतंत्र देतात आणि प्रत्येक नेता आहे ना, प्रत्येक माणूस आपापलं
ताकद ओळखून आहे. म्हणून असं काय नाही, मंगलप्रभात लोढा कशासाठी ते बोलले असतील मला माहित नाही. आता काय रिशफल वगैरे आहे का काय नाही मला सांगत नाही, मला माहित नाही. मी तुम्हाला असं दिसत विचारतोय. नाही. मी आता लहान सध्या- माणूस आहे साहेब तुमच्या समोर. नाही सध्या तरी असं काय दिसत ते कंटिन्यू राहावं म्हणून कदाचित काय बोलले असतील. पण तिन्ही नेते अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब आपापली ताकद ओळखून आहे आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आपापलं पक्ष मोठं करण्याचा आणि पक्ष चालवण्याचा. त्याच्यामध्ये मला असं कुठे वाटलं नाही की आपला पक्ष दुसरं कोणतरी चालवत आहे. माझा पक्ष सन्माननीय शिंदे साहेबच चालवत आहेत. माझे अनेक सहकारी अजितदादांच्या पक्षात आहेत, अजितदादाच चालवत आहेत. त्यामुळे असं काही नाहीये डिसिजन मेकिंग. मंगलप्रभात लोढांना काय ऍडेड इन्फॉर्मेशन असेल तर त्यांना विचारावं लागेल त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून. आत्ताच निलेश राणे जे काय बोलतायत आणि जे काय या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं, एक वेगळे निलेश राणे दिसत आहेत. 2-2.5 वर्षांपूर्वीचा काळ जर बघितला तर एक ट्रान्झिशन आम्हाला दिसलं. तुम्ही राजकारणातनं संन्यास घ्यायला निघालेलात आणि फडणवीसांकडे त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते, सागर बंगल्यावरती तुम्हाला बोलवलं, तुम्ही भेटायला गेलात. रवींद्र चव्हाण आले आणि त्यानंतर त्या एका रात्रीत निर्णय बदलला. त्यावेळेस जी मध्यस्थी फडणवीसांची त्यांनी केलेली दिसली ती ह्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठेच दिसत नाही. ज्यावेळेस तुम्ही रवींद्र चव्हाणांचं नाव घेऊन आरोप करताय, भाजपमध्ये सगळ्यांना माहिती आहे निर्णय प्रक्रिया जी आहे ही वरून होत असते. अगदी एकनाथ शिंदे अमित शहांना भेटून आले तरीही फोडाफोडीचं राजकारण काय थांबलं नाही. आज परवा काल पुन्हा शिवसेनेचे पदाधिकारी फोडले जात आहेत. तर हे काय थांबेल असं दिसत नाही. तर असं काय सांगितलेलं त्यावेळेस तुम्ही ते मान्य केलं आणि पुन्हा एकदा तुमचा आक्रमक चेहरा समोर आला? काय झालेलं त्यावेळेस? तुम्हाला कोणी सांगितलं की पहिलं तर संन्यास हा विषय त्या ट्विटर हँडलवर मी कुठेच टाकला नव्हता. बाजूला होणं म्हणजे बॅक ऑफिस पण मी होऊ शकतो ना, बीजेपीच्या बॅक ऑफिस टीममध्ये पण मी असू शकतो. असं कुठे की राजकारणातून निवडणुकीतून मी बाहेर पडलो तर मी पक्षाचं काम करू शकत नाही, असं काय नव्हतं. ते मिसइंटरप्रिटेशन आहे तुमचं की मी बाजूला होतोय वगैरे. काही गोष्टी मला खटकल्या होत्या. मला फडणवीस साहेबांनी बोलवलं, त्यांनी मला जे काय आता 4 भिंतीमध्ये जे काय सांगितलं ते साहेब मी तुम्हाला आता बाहेर सांगू शकत नाही. गोष्टी खटकल्या होत्या तुम्हाला? कुठल्या? ते तेव्हा त्या काळात झाल्या होत्या काय आणि लोकल लेवलच्या होत्या साहेब, जिल्हा लेवलवरचा होता विषय. म्हणून मी म्हटलं मी बॅक ऑफिस काम करतो ना, पक्षाचं कुठलंही काम केलं तरी ते पक्षासाठी निवडणुकाच लढवायला लागतात असं कुठे. म्हणून तो विषय तिकडे झाला. साहेबांनी त्याच्यावरती निवारा काढला आणि मी कामाला लागलो परत. तरी पक्षातनं बाहेर पडावंच लागलं. म्हणजे तुम्ही आता शिवसेनेमध्ये आहात. पण तो विषय वेगळा होता साहेब. तो त्या विषयाचा आणि या विषयाचा काही संबंध नाही. त्यानंतर मला सन्माननीय फडणवीस साहेबांनी विधानसभा प्रमुख केला कुडाळ मालवणचा, ज्या क्षेत्रातून मी निवडून आलो. सगळी पदं मला फडणवीस साहेबांनी दिली आणि युतीच्या फॉर्म्युल्यामध्ये मला बाहेर पडावं लागलं. आणि त्याच्यामध्ये जे मी निवडणुकीनंतर माझा पक्ष बांधण्यासाठी जे काय मी केलं ते तर मी करणारच ना साहेब. त्याच्यामध्ये ॲग्रेशन कुठे आलं? आता तुम्ही मुंबई तकला आहात, तुम्ही जाऊन झीला तुम्ही थोडी सांगू शकता काय करायचं आहे, बरोबर की नाही? तुम्ही तुमच्या स्टँडवर राहणार ना. तुमचं ऑफिस कसं, तुमचं TRP कसं, तुमचं कसं, त्याच्यावर तुम्ही स्थिर राहणार साहेब. तसंच मी करतोय. मला कुठे दुसऱ्यांना कुठे डिस्टर्ब करायचं? मी माझी रेष वाढवतोय. ती वाढवता दुसऱ्यांना कोणाला जर त्रास होत असेल त्याच्यात मी काय करणार आहे? आणि साहेब मला नाही सांगावं की मी कसं काम करावं ते. मग तुम्ही म्हणणार ॲग्रेसिव्ह. आता कुठे ॲग्रेसिव्ह आहे साहेब? पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही. म्हणजे पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही म्हणजे आता त्यांना कळलं ते. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडली की तुम्ही जे काही करत होतात, जे प्रकरणं उघडकीस आणत होतात, तुमची माणसं कशा पद्धतीने फोडली जातात, कुठेतरी उद्धव ठाकरे मागच्या अनेक वर्षांपासून 2-3 वर्षांपासून मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ते म्हणतात की भाजप मित्रपक्षांना संपवतं, हात टाकतं मित्र म्हणून गळ्यावरती आणि मग गळा आवळतं. तर ते कसं होतं हे निलेश राणेंनी दाखवून दिलं या निवडणुकीमध्ये की भाजप मित्रपक्षांच्याच वरती कशा पद्धतीने गंडांतर करतं. मी भाजपवर आरोपच केला नाही. माझा आक्षेप फक्त एका व्यवस्थेवर होता. त्या व्यवस्थेचा पाठलाग करत करत मी तिथपर्यंत पोहोचलो. त्याच्यानंतर तुम्ही दाखवायला सुरुवात केलं आणि त्यानंतर जे काय घडलं त्याच्यावर मी एक्सप्लेनेशन दिलं. भाजप मी एकही कुठल्या माझ्या स्टेटमेंटमध्ये हे भाजपने केलं असं मला दाखवा. नाही. रवींद्र चव्हाण भाजपच आहेत ना सिंधुदुर्गात काय आणि राज्यात काय प्रदेश. उद्या म्हणजे मी काय केलं सिंधुदुर्गात तुम्ही अख्ख्या शिवसेनेला तुम्ही ब्लेम करणार आहात? नाही ना.
निलेश राणेला ब्लेम करणार ना तुम्ही? शिवसेनेचे आमदार निलेश राणे करतात असं तरी म्हणू ना आम्ही. हा, असं म्हणू शकता ना तुम्ही, पण व्यक्तीवर करणार ना साहेब आपण. तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष हे करतायत आणि त्यांच्यामुळे युतीमध्ये आज शिरसाटांचं स्टेटमेंट आहे की हे असं चालू राहिलं तर युती टिकवायची की नाही टिकवायची. आज संजय शिरसाट बरोबर आहे, मी बघितलं ते. कल्याण डोंबिवलीमध्ये आपण बघतोय की ज्याचा मगाशी ऋत्विकने उल्लेख केला की अमित शहाना भेटून आल्यानंतर सुद्धा शिवसेनेचे पदाधिकारी घेण्याचा हे चालूच आहे, अजून तो काही थांबलेला नाहीये. अशाच पद्धतीच्या गोष्टी करायची इतर ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. हा इतिहास राहिलेला आहे भारतीय जनता पार्टीचा आणि हे अनेक ठिकाणी आपण बघतो की पक्ष वाढवायचा आहे, 100% करायचा आहे, कुबड्या नको आहेत, हेही स्टेटमेंट येऊन गेलेलं आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला साहेब बघा, हे सगळं थांबावं म्हणून हा प्रयत्न आहे ना. मी कुठे चुकत असेल तर माझे नेते मला सांगतील ना, निलेश हे चुकतं, इथे थांबलं पाहिजे, आपण मॅच्युरिटीने वागलं पाहिजे. एका पदावर गेल्यानंतर आपण 2-3 जिल्ह्यांचेच फक्त प्रदेश अध्यक्ष वाटू नये, असं मी आपल्या चॅनललाच कुठेतरी मी बोललो होतो की साहेब एवढेच 2-3 जिल्हे आहेत का? हेच 2-3 टार्गेट आहेत का तुमचे? साहेब एवढं तुमचा दृष्टिकोन हा व्यापक असला पाहिजे. मी बावनकुळे साहेबांना बघितलं, दादांना बघितलं, म्हणजे चंद्रकांत दादा पाटील साहेबांना बघितलं. साहेब त्यांचं एक विजन होतं की कुठलंही जर निलेश जरी चुकला असेल शिवसेनेचा तरी ते बसून फोन करून ए बाबा बघा असं काय आपलं डिस्टर्ब होता कामा नाही, बसून सॉर्ट आउट करायचे. पण असं फक्त वाट लावायची, ह्याला आडवा करायचा, हे सगळं नव्हतं साहेब. हे मला नवीन बघायला मिळालं आणि म्हणून मी म्हटलं तुम्ही फक्त साहेब 2-3 जिल्ह्यांचे नका ना बनू प्रदेश अध्यक्ष. तुम्ही नेते आहात, एवढी मोठी संधी तुम्हाला मिळाली, तुम्ही कोकणाचे आहात, तर तुम्ही कसं मॅच्युरिटीने वागलं पाहिजे, ती मॅच्युरिटी दिसली पाहिजे. असेल तुमच्यामध्ये पण ती दिसली पाहिजे. तुम्ही एका लहान व्यक्तीला हरवण्यासाठी, निलेश राणे छोटा एंटिटी होता हो साहेब, आज मुंबई तकच्या ऑफिसमध्ये तुमच्यामुळे बसला आहे. का केलं तुम्ही? काय गरज होती हे सगळं करायची? मी बरं होतो ना तिकडे कोकणाच्या सगळ्या वाडी वस्तींमध्ये. आपण जर नीट वागला असतात, आपण जर भूमिका चांगली घेतली असती की नाही नाही ठीक आहे आपण सगळं एकत्र बसून करूया, साहेब ही गरजच पडली नसती हे सगळं करायची. खूप पैसे वाचले असते. आणि निवडणुका पण सोप्या झाल्या असत्या. जे गरीब उमेदवार, जे आमच्यातले पण काही गरीब आहेत ना साहेब, आज घरदार मंगळसूत्र 2 व्हीलर विकून आज निवडणुकीत उभे आहेत, त्यांचे पैसे वाचले असते. पैशाचं सोडून द्या, पण एक व्यवस्था, आपण एक युतीची व्यवस्था का बिघडवलीत? आता ठीक आहे ते म्हणतायत की आपण बसून, मी स्वतः म्हणतोय आपण बसून हे मिटवा, आपण मिटवलं पाहिजे. तुम्ही वेळ दिलात तर ते मिटेल ना साहेब. अजून मी मागितली नाही, मी उद्या कदाचित उद्या परवा किंवा मग नागपूरमध्ये जिथे भेट व्हायला, आता अधिवेशन सुरू होत आहे, माझं तेच म्हणणं आहे की हे सगळं व्हायलाच नको होतं आणि हे पुढे होऊ नये म्हणून जो मी स्टँड घेतला त्याच्यावरती तुम्ही गांभीर्याने जर विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी थांबतील. नाहीतर साहेब आम्ही थांबणारी लोक नाही होत ना तशी. आम्हाला तुम्ही विकत घेऊ शकत नाही, आम्हाला तुम्ही गुडघ्यावर ठेवू शकत नाही, आम्हाला तुम्ही माघार घेऊ शकत नाही. राणे कोणाचं ऐकत नाही अजूनपर्यंत तसं दिसतंय. या सगळ्यामध्ये तुम्हाला कधी वाटलं होतं स्वप्नात की सामनामधून आपलं कौतुक होईल, संजय राऊत आपल्यावरती मी चिंता काढला स्वतःला त्या दिवशी. तुम्ही म्हणाले की भावाभावांमध्ये तुमच्या, जसं की तुम्ही म्हणालात की बातम्या झाल्या की भावाभावांमध्ये वाद आहे वगैरे, तसं काही नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण म्हणजे काय मग संवाद काय होतो तुमचा या दरम्यान असं सगळं सुरू असताना? तुम्ही घरी या ना साहेब, तुम्हाला संवादच ऐकूनच दाखवतो ना. तुम्ही घरीच या. आमंत्रण देत आहे ना? हो आमंत्रण लेखी देऊ. नाही, हे खरंच एक उत्सुकता आहे की असं मला असा तो सीन दिसतोय की निलेश राणे बाहेर उभं राहून मीडियाशी बोलतायत आणि म्हणतायत हा रवींद्र चव्हाण काय इकडे पैसे वाटतायत, कारवाई झाली पाहिजे हे ते वगैरे. मग घरी जातात, तिथे नारायण राणे बसलेत, नितेश राणे बसलेत आणि मग तुमच्यामध्ये काय संवाद होतो हे सगळी प्रेस कॉन्फरन्स बघून झाल्यानंतर. हे साहेब तुम्ही एक व्यंगचित्रकारासारखं बोललात. मी खरंच इमॅजिन इमॅजिन करतायत ही गोष्ट. नाही साहेब, आम्ही जिद्दी जरी असलो तरी आम्ही प्रोफेशनल आहोत. मी माझ्या पक्षाचा स्टँड क्लिअर केला, नितेशनी त्याच्या पक्षाचा स्टँड क्लिअर केला, साहेबांनी त्यांचा स्टँड क्लिअर केला. आणि साहेब आमच्या घरामध्ये एक स्वातंत्र्य आहे काम करण्याचं की कोणी एक दुसऱ्याला थांबवत नाही. मी जरी काही चुकीचं बोललो तरी सांभाळून घेण्याचं काम हे माझं घर करत असतं. मी माझ्या घरात चर्चा होत नाही अजिबात होत. आम्ही सगळं साहेब ते गेटवर सोडून आहे ते बाहेर, जे आहे ते बाहेर.
मग काय काय वाटेल ते झालं असेल तरी सुद्धा काय वाटेल ते आणि वाटेल टीव्ही बघताना एकदम दिसत असेल ना नाही, की आम्ही ते बघतच नाही ना साहेब. आमचे चॅनलच घरी गेल्यावर दुसरे असतात. आणि मग म्हणजे आता ज्या पद्धतीची नितेश राणेंची काही स्टेटमेंट येतात आणि ते खूप चर्चेत असतात त्या स्टेटमेंटमुळे, म्हणजे ते काँग्रेसमधून बीजेपी मध्ये आल्यानंतरची खास करून त्यांची स्टेटमेंट खूप चर्चेत असतात. तर एक मोठा भाऊ म्हणून तुम्ही त्यांना असं कधी आवरत नाहीत का, जसं परवाचं त्या नाही, तपोवनच्या म्हणून मुद्द्यावर? मी सरांना तेच बोललो, आमच्या घरामध्ये तसं स्वातंत्र्य आहे. किती जरी काही झालं तरी फायर फायटिंग करावी लागते, डॅमेज कंट्रोल करावं लागतं, ते काम आमच्याकडे असते. कोणाला आवरत नाही. कोणीच कोणाला आवरत नाही आणि ते एक फ्रीडम असतं आहे साहेब. आणि आम्ही एक दुसरा, मी एकदा थांबीन, नितेश एकदा थांबेल, परत परत नाही ना थांबणार. तिथे जिथे त्याला योग्य वाटतं की हे मी केलं पाहिजे माझ्या पक्षासाठी, तिथे तो करत असतो. जिथे मला योग्य वाटतं तिथे मी करत असतो. म्हणून एक दुसऱ्याला थांबवणं हा भागच नाही आहे. हा, गरज लागली तर सर्वात धावून मीच जाणार किंवा तो माझ्यासाठी येणार. ही आमच्या घरामध्ये तसं कल्चरच तसं आहे. मागे एकदा नितेश राणेंनी पण एक लाईव्ह केलं होतं आणि त्यांनी पण एक असंच प्रकरण बाहेर काढलं होतं की पैसे वगैरे होते. तो नाही ना, मटक्याचा तो हां, विषय होता, ते. पैशाचा नव्हता. आता तुम्ही पण तसंच लाईव्ह केलं, पैसे दाखवले. ह्या टिप राणेंना ह्या टिपा कोण देतं नेमकं? ते सांगितलं तर टीप मिळणार नाहीत पुढे. साहेब, ही प्रत्येकाची बघा, राणे साहेबांचे संस्कार जिथे झालेत ना, आता तुम्हाला कुठूनही बातम्या पाहिजे असतील तर तुम्ही आम्हाला 2 दिवसा अगोदर सांगा. एक साहेबांनी सिस्टम बनवून ठेवली आहे, त्या सिस्टमला फॉलो करणं, त्या सिस्टमचं संरक्षण करणं. आणि तिथून बघा, आम्ही कोणाच्या पर्सनल गोष्टी काढत नाही. माझ्याकडे साहेब भरपूर पर्सनल गोष्टी येतात राजकारणी लोकांच्या, पण एका मर्यादेच्या बाहेर साहेब आपण जात नाही. तिथे खालपर्यंत कोणाचा पर्सनल विषय आपण साहेब तुम्ही कधी मला कुठलाही पर्सनल विषय कोणाचा बाहेर काढताना बघणार नाही. इव्हन कोरोनाच्या काळामध्ये झरी टीका झाल्या सगळ्या बाकीच्या, पण पर्सनल कोणाबद्दल मी काय बोललेलो नाही. पण इन्फॉर्मेशन काढणं हे राणेसाहेबांच्या त्या, लक्षात घ्या, त्यांच्या त्या संघर्षामध्ये त्यांच्या अवतीभोवती किंवा आजूबाजूच्या अवतीभोवतीचं वातावरण कसं आहे, तिथून आपल्याला इन्फॉर्मेशन, आपल्याकडे सैन्य किती, त्याच्यापेक्षा समोरच्या सैन्यामध्ये काय चाललंय ह्याच्यावरती तेवढा डोळा पाहिजे, तर कुठलंही युद्ध आपण बॅलन्स ठेवू शकतो. आणि ज्या पद्धतीनं आता मागच्या काळामध्ये संजय राऊतांना उत्तर देण्यासाठी नितेश राणेंना भाजपनं जबाबदारी दिली होती, आता तुम्ही ज्या पद्धतीनं टशन दिलंय या निवडणुकीमध्ये, तर आता आपण बघतो की राज्यभरात बरेच शिवसेनेचे मंत्री असतील किंवा आमदार असतील, हे सतत टार्गेटवर असतात काही ना काही हे करून. तर तुम्हाला थोडंसं त्या कोकणातल्या 1-2 जिल्ह्यातनं बाहेर काढून असं राज्यव्यापी जबाबदारी जर मिळाली तर त्या म्हणजे बाहेर काढून कुठे ठेवणार मग? नाही, पूर्ण त्याला असं म्हणायचं राज्यव्यापी. की तुम्हाला असं तोफ म्हणून वापरणार की बाबा यापुढे असं कोणी केलं की निलेश राणेंची तोफ आपण डागूया म्हणून असं. बघा साहेब, मला जिथे माझा पक्ष वापरेल तिथे युटिलाइज व्हायला मी तयार आहे. चुकीचं तर काय मागत नाही ना कोण, कोण बाकीचं काय मागत नाही, चुकीचं काहीच मागत नाही माझा पक्ष. तर जिथे मला म्हणजे पक्षाला वाटेल हा इकडे फिट होतोय, ह्याला इथे चालवा पक्ष म्हणून साहेब, मी साहेब लहान असतानापासून शिवाजी पार्कला झेंडे लावणे हाफ पॅन्टमध्ये वगैरे तेव्हापासून, आणि आम्ही बाळासाहेबांची भाषणं ही कट्ट्यापासून ऐकायचो. तेव्हा काय पुढपर्यंत ॲक्सेस नव्हता. साहेब आमचं जीवन वेगळं घडलेलं आहे, म्हणून काहीतरी मिळावं किंवा ह्याच्यातून पक्ष मला कसा वापरू शकतो, मी पक्षाला कसा वापरू शकतो, स्पर्शही होत नाही साहेब मनाला. ह्याच्यामध्ये मार्ग काढत काढत पक्ष कसा वाढेल ह्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते मी करणार. आता पक्षांनी माझ्याबद्दल काय विचार केला हे पक्षाला माहीत, मला माहीत नाही. एकनाथ शिंदेवरती खूपच जीव आहे तुमचा, तो असंच साहेब मी राहणार तुम्हाला आहे. एक सांगतो, माझ्या वडिलांनी जेव्हा स्वर्गीय बाळासाहेबांवर प्रेम केलं ना, ते असं तसं केलं नाही, वडिलांप्रमाणे केलं. तुम्हाला सांगतो, एक उदाहरण म्हणून सांगतो. मला वाटतं नवाजुद्दीन सिद्दीकीचा एक पिक्चर आला होता, बाळासाहेबांचा रोल नवाजुद्दीननी केला होता. बाळासाहेबांवरच तो पिक्चर आला होता. आणि मग कोणीतरी विचारलं की साहेब तुम्ही पिक्चर बघितला काय राणे साहेबांना? साहेब बोलले नाही बघितला. का? तर बाळासाहेबांच्या जागेवर मी दुसरा कोणालाच बघू शकत नाही, हे त्यांचं उत्तर होतं. ही एवढी त्यांची निष्ठा होती. मी म्हटलं एवढं प्रेम, एवढं टोकाचं प्रेम आपल्या नेत्यासाठी, आणि काय काय केलं राणे साहेबांनी हे ह्या साहेबांना माहीत असेल कदाचित. म्हणून करावं तर प्रेम टोकाचं करावं, आणि दुश्मनी करावी ती पण टोकाची करावी, मध्ये फिल्टर असू नये किंवा व्हॅक्यूम असू नये. म्हणून साहेबांना ते त्यांच्याबद्दलचं प्रेम बघून, की एका व्यक्तीबद्दल, म्हणजे आज पण राणेसाहेबांच्या ड्रॉवरमध्ये बाळासाहेबांचा फोटो आहे.
जिथे ते बसतात. एवढं टोकाचं प्रेम केलं हो साहेबांनी, म्हणजे राणे साहेबांनी बाळासाहेबांवर. आणि ते नेहमी सांगतात, निलेश जिथे राहशील ना तिथे 100% राहा, त्याच्यामध्ये कुठे तडजोड होता कामा नाही. असं कोणाला वाटता कामा नाही तू भेसळ आहेस, तुझ्यात भेसळ झालेली आहे. म्हणून साहेब जे आहे ते मनापासून आणि तसंच राहणार शेवटपर्यंत. राणेंची दुश्मनी चांगली की मैत्री चांगली मग? कारण तुम्ही दोन्ही गोष्टी टोकाच्या करता असं तुम्ही आत्ताच म्हणालात, म्हणून विचार. आता मी काय म्हणणार साहेब, ते म्हणतात ना, तुम्हाला जसा निलेश राणे पाहिजे तसा हाजीर आहे. शिंदे साहेब जेव्हा त्यांनी बंड केलं होतं, गुवाहाटीला सुरतला गेले होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या आमदारांना सांगितलेलं की काळजी करू नका, आपल्या पाठीशी महाशक्ती आहे. आता तुम्ही हे सगळी प्रकरणं उघड करत होता, तुम्हाला असं सांगण्यात नाही आलं का की सांभाळून जरा महाशक्तीशी पंगा घेते? हा प्रश्न मी यासाठी विचारतोय कारण की नितेश राणे स्वतः म्हणाले होते की निलेश राणेंना बळीचा बकरा केला जातो. एखाद्या राणेला कोणी असं बळीचा बकरा वगैरे असं करू शकतं का? मी बोललो नितेशला, मला शब्दप्रयोग चुकला तुझा, त्यांनी मान्य केलं. आणि नंतर असं काय झालं नाही, त्याच्या तोंडातून ते शब्द निघाले, सुटून गेले. मी म्हणलं ठीक आहे, सुटून गेले तर हरकत नाही. पण काय होतं तुमचं महाशक्ती काय? तुम्हाला असं शिंदे साहेबांकडनं सांगण्यात नाही आलं का की महाशक्ती आहे, जरा सांभाळून पंगा घेताना? साहेब आम्ही पण काय कमी नाही साहेब. उद्धवजी मुख्यमंत्री होते ना, तो काळ आठवा. तेव्हा नाही आम्ही डगमगलो, तेव्हा तर आमचं घर पाडायचा प्रयत्न झाला. आमच्या सगळ्याच गोष्टींच्या मागे लागले होते ना, पण तरी देखील आपण कुठे मागे हटलो? आणि साहेब, कोण मागे आहे किंवा कोण तुमच्या समोर आहे ह्याच्यापेक्षा तुमचा स्टँड कुठल्या विषयाबद्दलचा आहे. तुमचा स्टँड तर चुकला नाही ना. आणि तुमचा स्टँड जर योग्य आहे, मग समोर कोण, आजूबाजूला कोण, मागे कोण, तो फरक पडत नसतो. महाशक्ती म्हणजे ईडी असं म्हणायचं. आता मग स्पष्टच सांगायचं ना. शिंदे साहेब तसंच बोलले होते. हा, शिंदे साहेब पण तसंच म्हणाले होते महाशक्तीचा. नाही साहेब, ते झालंय सगळं इतिहासात. माझा आणखीन एक असा प्रश्न आहे की तुम्ही गेले काही दिवस म्हणताय की शिंदे साहेबांच्या शेवटपर्यंत सोबत राहणार मी, कारण की त्यांनी मला रिवॅम्प केलंय, राजकारणात पुनर्जीवित केलंय. जो निलेश कुठे पडला होता 10 वर्ष, त्याच्याकडे कोणी बघत नव्हतं, त्याला तिकीट दिलं, आमदार केला. राजकारणात कधी काही होऊ शकतं. म्हणजे आपल्याला वाटलं नव्हतं की फडणवीस साहेब हे अजितदादांसोबत जातील, उद्धव साहेब हे राजसाहेबांबरोबर जातील. उद्या भविष्यात शिंदे साहेब हे ठाकरे साहेबांसोबत गेले, उद्धव ठाकरे साहेबांसोबत गेले, मग तेव्हा निलेश राणे काय करणार? राहतील तिथे मी राहणार. म्हणजे तुम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत काम करणार? तुम्ही जर तर विचारताय, नाही. केलेत का? हे म्हणून तर मी मी तुम्हाला शिंदे साहेबांबरोबर राहणार. मग पण ही मोठी बातमी होऊ शकते. कुठे साहेब जे निर्णय घेतील, मी साहेबांच्या निर्णयाबरोबर राहणार. आता याच्यापेक्षा स्पष्ट काय बोलू मी? तुम्ही म्हणताय की तुम्ही राहाल आणि टोकाचं प्रेम करायला पाहिजे वगैरे, पण अशाही बातम्या येतात की शिंदेचे 20-22 आमदार तयार आहेत आणि जातील आता उद्धव ठाकरेंकडे. मॅडम, ह्या अफवांना काय अर्थ नाही ना. पण अफवा या आहेत. काळामध्ये नाही, प्रश्न माझा तो अफवेवरचा नाहीच आहे. प्रश्न माझा हा आहे की तुम्हाला हे वर्थ इट वाटतं का? म्हणजे आत्ताच्या राजकारणामध्ये इतकं तुम्ही जर खरंच टोकाचं प्रेम प्रामाणिक करत राहणं हे असाल वर्थच तर- असतं. त्याचे परिणाम तुम्हाला कदाचित कठीण तुम्हाला चालताना वाटतील, पण माणूस म्हणून मी स्वतःला तरी बघितलं पाहिजे आरशामध्ये. मला काय, जर मी स्वतःच्या नजरेत टिकलो नाही तर मी समाजाच्या, इतरांच्या समोर नजरेत कसं टिकणार? म्हणून परिणामाची मी कधीच चिंता केली नाही. उद्या काय होईल, कुठे जाईन मी, काय होईल माझं, हे मागे लागतील का, ते होईल का, काही फरकच पडत नाही. मी तर घरी बसायलाही तयार आहे ना. मला तिकीट नाही जरी दिली तरी मी घरी बसायला तयार आहे. मला जे मिळवायचं होतं ते 2024 मध्ये मला मिळालं. आता त्याच्या पलीकडे जे मिळेल ते बोनस आहे. दुसरं असं की तुम्ही म्हणजे धाड टाकली, हे केलं, पैसे वगैरे सगळे पकडले, पण ह्या सगळ्यावरती निवडणूक आयोगाने ज्या प्रकारे किंवा जितक्या तातडीनं कारवाई व्हायला हवी होती ती झाली नाही, हे अगदी स्पष्टपणे दिसलं. आणि मग शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री येऊन म्हणतात की अरे नाही, निवडणुका पुढे गेल्या आणि मग निवडणूक आयोग आता चुकीचं करतंय आणि मग असं कसं तुम्ही करू शकता. ही बीजेपीची अचानक बदललेली भूमिका तुम्हाला पटते का? म्हणजे तुमचं काय मत आहे या सगळ्याबद्दल? नाही, माझं काहीच मत नाही त्याच्याबद्दल. जेव्हाही निकाल लागतील आम्ही जिंकणार. नाही, जिंकायचा प्रश्न नाहीये, पण बीजेपीने अचानक ही भूमिका बदलली त्यांची. इतके दिवस ते काहीच बोलले नाही. निवडणूक आयोगाने काम केलं नाही त्यांचं व्यवस्थित, असं तुमचं म्हणणं आहे? कारण तुम्ही म्हणाला बघा, निवडणूक दिसतंय त्याच्या. माझ्या क्षेत्रामध्ये जे घडलं ते मी तुम्हाला सांगू शकतो. आता निर्णय हा 20 दिवस पुढे का गेला ह्याबद्दल मला नॉलेज नाही आहे. माझ्या निवडणूक क्षेत्रामध्ये काय झालं,
ते अधिकारी त्यांनाच नियम कायदे माहीत नव्हते. निवडणूक अधिकारी जे फ्लाईंग स्क्वॉडवाले यायचे, मी म्हणलं तुम्ही पंचनामा करणार आहे का? नाही साहेब. पंचनामा कोण करणार आहे? हा. मग ह्याची सही जाणार आहे का? नाही साहेब. मग कोणाची? तिकडे बसलेत त्यांची. मी म्हणलं कुठे आहेत ते सुट्टीवर आहेत. मी म्हणलं डॉक्युमेंट कुठे? माहीत नाही, प्रिंट होत असतील. हे सगळे जे काही नाटकं आहेत ना, मी त्या व्यवस्थेच्या विरोधात होतो. मी म्हणलं तुम्हाला जर नॉलेज नसेल तर तुम्ही कसले निवडणूक अधिकारी आहात? तुम्ही काय न्याय देणार आहे? उद्या माझं सोडून द्या हो, बाकीचं काय? अच्छा, माझ्यावर जी केस झाली ती पोलीस डिपार्टमेंटने केस केली. रिपोर्ट कोणी बनवला? निवडणूक आयोगाने. मला सही कोणाची आहे? सगळ्यांची. म्हटलं मग केस पोलीस डिपार्टमेंटने केली. त्या दोघांचं काही कोऑर्डिनेशन नव्हतं. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्याची केस माझ्यावर पडली. मी होतो एका घरात, सार्वजनिक ठिकाण. त्यांनी ठरवलं की विजय केनोटेकरांचं घर हे सार्वजनिक ठिकाण होतं आणि माझ्यावर शांतता भंग करायची केस पडली, आबरू नुकसानीची. म्हटलं कुठे आबरू होती? घरात पैसे मिळाले तुझ्या आणि तू माझ्यावर आबरू नुकसानीचा दावा करतोस. म्हणजे काही केसेस टाकता आणि निवडणूक आयोगाला माहीत नाही ते. मला पोलीस स्टेशन जे काही केस माझ्यावर करते ते तुम्हाला माहीत नाही का? माहीत नाही. तसंच शेवटच्या दिवशी झालं. तिची गाडी विदाऊट नंबर प्लेट मी पकडली. मी बोललो साहेब काय करणार आहेत? मोटर ॲक्ट लावणार आहे. अरे मला काय माहिती स्मगलिंगची गाडी आहे का नाही, त्याच्यावर डुप्लिकेट दारू येते का नाही, ड्रग्सचा व्यापार होतोय का नाही. नाही मग आम्ही काय करू साहेब? मी बोललो अरे मग मलाच बनवून टाका आरो. मग आम्ही त्यांच्यावरती 171ची कारवाई करा. मला भाग्यवान आहे मी, किमान तुम्हाला 171 कायदा तरी माहिती आहे अस्तित्वामध्ये. मग कुठून तरी पुस्तक बघून त्यांनी 171चा कायदा काढला, एखादी केस केली. पण कोणाला काहीच माहीत नव्हतं, अधिकाऱ्यांना माहीत नव्हतं कुठे काय करायचं. म्हणून मी माझ्या जिल्ह्याचं तुम्हाला सांगू शकतो. हे 20 दिवस का पुढे ढकललं? कदाचित मला वाटतं फडणवीस साहेबांनी त्याच्यावरती स्टेटमेंट देखील दिलेली आहे की हे चुकीचं वागलेत, म्हणजे असं व्हायला नको होतं असं काहीतरी फडणवीस साहेब म्हटलं. तर त्यांना ते माहिती असेल की काय त्यांच्यामध्ये मिसकोऑर्डिनेशन आहे निवडणूक आयोगामध्ये, आणि साहेबांनी तशी स्टेटमेंट दिली असेल. तुम्ही जे म्हणताय तो हलगर्जीपणा झाला. हाच हलगर्जीपणा पूर्ण महाराष्ट्रात बघायला मग मिळाला. त्याच्यावरती मुख्यमंत्री स्वतः बोललेले आहेत. पण ते शेवटच्या क्षणी बोलले ना. मग हा निर्णय आता मी मुख्यमंत्र्यांना सांगू कधी बोलायचं? नाही, पण हा निर्णय त्यांनी आधी, तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुम्ही निवडणूक आयोगाला आधीच कंट्रोल करणं किंवा त्याच्यावरती तुमचा विरोध तरी तुम्ही सांगणं हे गरजेचं होतं ना. कोणाच्या कंट्रोलमध्ये, हा प्रश्नच तुमचा मुळात मला थोडा गडबड वाटते. निवडणूक आयोग कोणाच्या कंट्रोलमध्ये नसते, ती एक स्वतंत्र इन्स्टिट्यूशन आहे का? पण खरंच आहे ना? आहेच. तुमच्या आरोपांवरून असं वाटत नाही की ते मी आहे. माझं बोलतोय साहेब, मी लहान माणूस आहे. तुम्ही कुठे मला महाराष्ट्र लेवलला जोडताय? मी माझ्या जिल्ह्याचं म्हणतोय. माझ्या जिल्ह्यामध्ये जे घडलं ते मी तुमच्या समोर ठेवलं. फडणवीस साहेब जे बोलले, मॅडम जशा म्हणतायत की तुम्हाला कंट्रोल करायला पाहिजे होतं. साहेब कंट्रोल, निवडणूक आयोग ही एक इंडिपेंडेंट बॉडी आहे. इंडिपेंडेंट बॉडी कोणावर डिपेंड नसते काही जाहीर करायच्या अगोदर, बरोबर आहे? आता जसं ते बोलले की तुम्हाला कळलं कसं नाही, ती बॉडी इंडिपेंडेंट असल्यामुळे आपण त्यांना सांगू शकत नाही की तुम्ही कुठला डिसिजन केव्हा घ्यायचा, कुठल्या तारखा केव्हा. तुमची अशी समज झाली आहे की निवडणूक आयोगाला काही गोष्टी कंट्रोल करतात, पण असं नाही आहे. नाही, सांगण्यात प्रश्नाचा उद्देश असा आहे त्याच्यामध्ये की ज्यावेळेस निलेश राणे या गोष्टींवरती टीका करत होते की निवडणूक आयोगाचं चुकतंय, तिकडचे अधिकारी चुकतायत, त्यांना माहीत नाहीये, इकडे लक्ष दिलं जात नाही, आम्ही कंप्लेंट करतोय पण त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे, त्यावेळेस तर भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांचं समर्थन करत होते. पण ज्यावेळेस निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या, 20 दिवसाने पुढे गेल्या, त्याच्यानंतर मात्र भाजपच्या नेत्यांनी म्हणायला सुरुवात केली की निवडणूक आयोग चुकतंय. तर कुठेतरी निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये भूमिका घेताना भारतीय जनता पार्टीची चुकली असं तुम्हाला वाटतं? नाही, अजिबात नाही. सिच्युएशन वेगवेगळे आहेत साहेब, दोन्ही सिच्युएशन एकत्र नाही आहेत. तिथे जे घडलं त्यावेळेला तो स्टँड घेणं त्यांच्यासाठी योग्य होतं. प्रत्येक सिच्युएशनला साहेब तुम्ही एकच युक्ती नाही ना लावू शकत. हा स्टँड वेगळा होता आणि इंडिपेंडेंट बॉडी असल्यामुळे साहेब तुम्ही कसं सांगणार त्यांना अमुक अमुक तारखेलाच तुम्ही घ्या म्हणून? ही बॉडी इंडिपेंडेंट आहे. आता जसं सुप्रीम कोर्ट एक इंडिपेंडेंट बॉडी आहे, पण दोघांचं गव्हर्नमेंटचं आणि त्यांचे खटके उडतातच ना. सगळ्या काही गोष्टी होत असतात, पण त्या इन्स्टिट्यूशननी त्या डिसिजनला दुसरा म्हणजे एकाची गव्हर्नमेंट जबाबदार नसते, असं माझं म्हणणं आहे. खरं तर आता आपल्या सगळ्यांच्याच बोलण्यामध्ये बऱ्याचदा हा उल्लेख झाला की तुम्ही आक्रमक दिसताय, रागीट आहेत.
पण मला उलटं दिसलं ॲक्च्युली कोकणामध्ये गेल्यानंतर. आणि मी जे गेल्या वर्षी तुम्हाला पाहिलं होतं आणि यावर्षी पाहिलं आणि गेल्या वर्षी पाहिल्यानंतर तिथल्या लोकांशी बोलले ते यावर्षी पाहिले, याच्यामधलं उलटं चित्र असं होतं की उलट निलेश राणे हे आता खूप शांत झालेत आणि ज्याला मितभाषी झालेत इथपर्यंत सुद्धा तुम्हाला ऐका साहेब. उपमा दिल्या गेलेल्या आहेत. तर मला तोच प्रश्न आहे की म्हणजे दोन्ही कंबाईन करून की गेल्या 10 वर्षातला तुमची ती मानसिक स्थिती नेमकी काय होती की ज्या स्ट्रगलमधनं तुम्हाला जावं लागत होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला निलेश राणे हे आणखीन एक्स्ट्रीम अग्रेसिव्ह दिसत होते का? कारण तुमची गुहागरमधली एक सभा सुद्धा फार गाजलेली होती ज्याच्यामध्ये तुम्ही आक्षेपार्ह शब्द वापरलेले होते, शिव्या वापरलेल्या होत्या आणि कट्टू आता एकदम मितभाषी झालेले निलेश राणे. तर तो स्ट्रगल समजून घ्यायचा आहे आणि का तुम्ही असे रागीट आता फक्त दिसताय पण ऍक्च्युली तुम्ही मवाळ झालेला आहात, तर हा बदल कसा झाला? बघा कसं आहे मॅडम, देवाच्या काठीमध्ये आवाज नसतो असं म्हणतात. 2014च्या अगोदर राणे कुटुंबाने कधीच पराभव बघितला नव्हता. तर आम्हाला पराभव काय असतो हे माहीतच नव्हतं. तर आणि आडनावामुळे अनेक गोष्टी सोप्या होत गेल्या माझ्यासाठी. पण अचानकपणे जेव्हा मला कळलं की स्वभावामध्ये हे बदल केल्याशिवाय होणार नाही आणि नंतर लोक सोडून जाणं, अपमान होणं, एम्बॅरेसमेंट आणि म्हणजे लोक नजर चुकवायला लागली. म्हणजे काही ठिकाणी अख्ख्या घराला इन्व्हिटेशन होतं पण मला नव्हतं की त्याला नका बोलू. असे खूप इन्सल्ट मी सहन केले आणि इन्सल्ट सहन करता करता मला असं वाटतं की आता कामाने रिझल्ट दिला पाहिजे. आपल्याला जे वाटतं जग असं आहे तसं जग नाही आहे. जग वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे बघत असतं. तर आपण नाही बदललो तर जग आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलणार नाही. रिझल्ट ओरिएंटेड काम केलं पाहिजे. अगोदर आम्ही काय फक्त वरती हा बाबा हे सगळं बघून घे वगैरे वगैरे ह्याच्यावर असायचं. नंतर खूप 10 वर्षामध्ये भरपूर काय शिकायला मिळालं. 2 निवडणुका मी हरलो. जीवाभावाची लोकं सोडून गेली, म्हणजे आदल्या दिवशी सोडून गेली. त्यांना माहिती होतं की हा गेला दुसऱ्यांदा. आणि आता जी काय राहिली ते फिल्टरमधले जे काय राहिले ते खरे राहिले. आणि मी जमिनीवर आलो की जमिनीवर आल्याशिवाय आता पर्याय नाही. आणि एवढा इन्सल्ट सहन केल्यानंतर बघा माझ्या घरामध्ये कोणा ना कोणाकडे तरी पद नेहमी होतं. 2014ला जरी जे काय झालं पण माझ्या घरामध्ये राणेसाहेब मला वाटतं विधान परिषदेवर पण गेले, नितेश आमदारकीला होता आणि मला ते सगळं बघावं लागलं. पण मला असं वाटलं की त्याच्यातून मी शिकलो मॅडम. मी माणसाळलो. खरंच आता जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे साहेब. जे मला वाटत होतं जग असं चालतं तसं चालत नव्हतं आणि म्हणून जसं जग चालतं तसं आपण राहिलं पाहिजे, नाहीतर तुझी काहीच किंमत राहणार नाही. आणि हे किंमत वाढवायला पण काही नव्हतं. जिथे मी हरलो होतो तिथून जिंकून जायचं होतं. मला माझ्या आयुष्याचा शेवट हा पराभवाने होणार नाही. मी काहीतरी जिंकून जाणार. आणि म्हणून जसं साहेब मला वारंवार विचारते हे कशासाठी, मी मला जिंकून आलो ना. मला जिंकायचं होतं की निलेश राणेला जरी समाजातून कुठेतरी बाजूला सारलं असेल तरी मला असं वाटत होतं कुठेतरी तू जाशील पुढे. ते मला वाटतं ते बॉक्सर, मला वाटतं माईक टायसन किंवा मोहम्मद अली, त्यांचं एक वाक्य होतं की आय न्यू आय वॉज ग्रेट इवन बिफोर आय बिकेम ग्रेट. मी ग्रेट नाही मला ती फाईट आवडली, त्यांच्यात ती जिद्द आवडली. मी ग्रेटच्या आजूबाजूला पण नाही, पण मला ती जिद्द आवडली की माणसाने जिद्दी असावं, मग कुठेतरी काहीतरी जिंकायसाठी असावं. आणि साहेब त्याच मतदारसंघातून हरले होते. मला जिथे वडील हरले ना मला तिथूनच जिंकायचं. नाही तर मध्ये मला विधान परिषद ऑफर होती. मला विधान परिषद वगैरे नाही, मी लोकांच्या मधूनच जाणार. जिथे पराभव झाला राणेंचा तिथूनच जिंकून जाणार. आणि लोकांनी आशीर्वाद दिला आणि मी आलो. आणि ॲग्रेसिव्ह मॅडम मी आजही कधी कधी सिच्युएशन जसं असतं तसं मला राहावं लागतं. आता तेव्हा आमच्या घरावर आक्रमण झाला. घरात कोणी नव्हतं, कोणी पुरुष नव्हतं. अशा वेळेला जेव्हा तुम्ही मोर्चा काढता एकाच्या घरावर, मग तुम्हाला रिस्पॉन्स म्हणून तसाच द्यावा लागतो. आमच्या साहेबांना रस्त्यातून अटक केली गेली, मग तुम्हाला तसं राहावं लागतं. नाहीतर काय होतात कार्यकर्ते तुम्हाला ज्या नजरेने बघतील ना त्याच्यावर तुम्ही असता किंवा नसता. आणि देवाच्या कृपेने सगळे कार्यकर्ते राहिले, कठीण काळात राहिले. पण ॲग्रेसिव्ह जसं मी साहेबांना उत्तर देताना बोललो की निलेश राणे तुम्हाला कसा हवा आहे तो तुम्हाला मिळेल. तुम्ही प्रेम दिलात तर मी प्रेम देणार.
आणि ह्या साहेबांचं नाही म्हणत आहे, जे कोण असतील ते. म्हणून जे मिळालं त्याच्यात मी समाधानी आहे. आणि जर हे सगळं मी करू शकलो एक लहान माणूस म्हणून, आणि मला मॅडम कसलाच सपोर्ट नव्हता ह्या निवडणुकीत पण, तरी मी बोललो नाही आपण जिंकूया. आणि मला माहिती होतं मी जिंकणार. मी साहेबांना पण बोललो होतो, माझ्या राणे साहेबांना, मी म्हटलं साहेब एक मताने येईन पण मीच येणार. कसा येशील तू, सगळे रिपोर्ट तुझ्या विरोधात आहे. मला माहीत नाही साहेब पण मी येणार, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. अरे काय टेन्शन घेऊ नका, थर्ड टाइम होईल तुझं. मला काय टेन्शन घेऊ नका, मी येणार निवडून. आणि देवाच्या कृपेने आलो. पण हा जो सगळा मधला एक पडता काळ होता तर Bad patch. ऍक्च्युली एक्झॅक्टली बॅड पॅच. तर दिसताना असं दिसतं की जागा वाटपामध्ये ती जागा भाजपकडे न जाता शिवसेनेकडे राहिली आणि म्हणून तुम्हाला एक एक्सचेंज उमेदवार म्हणून पाहिलं गेलं किंवा ज्याला पॅराशूट उमेदवार म्हणून सुद्धा पाहिलं जातं तशा पद्धतीने पाहिलं गेलं. तर ह्या सगळ्या ऍक्च्युली पडत्या काळामध्ये ती एकनाथ शिंदेची एंट्री नेमकी कशी झाली तुमच्या या इमोशनल ह्याच्यामध्ये? साहेबांनी मला डायरेक्ट AB फॉर्मच हातात दिला आणि साहेब बोलले की बघ तू आतापर्यंत जी भाषा बोलायचास ती काय बोलू नको किंवा तसं काय वागू नको आणि कोणालाच काय बोलू नको. त्या दिवसापासून मी ठरवलं की आता साहेब बॉसच बोलले आपल्याला तर आपण कशाला नको तिथे तोंड उघडायचं. आणि मग मी माझ्या दिशेने जायला लागलो आणि कामं करायला लागलो. आणि साहेब वेळोवेळी म्हणजे मी सभागृहात जरी असलो आणि सभागृहामध्ये काही जरी झालं तर मला मी रिॲक्ट लगेच होतो त्या सभागृहात पण. तर सभागृहातही माझं काम करून मी दाखवलं. म्हणजे कुठेही माझ्यामुळे पक्षाचं नुकसान होऊ नये, उलट फायदा झाला पाहिजे. म्हणून जेव्हा विरोधक काही म्हणतात तर पहिला उठणारा निलेश राणे असतो, पहिला त्यांच्यावरती धावून जाणारा म्हणजे बोलताना निलेश राणे असतो. मी पक्षासाठी करत गेलो. कदाचित साहेबांना वाटलं की हा पक्षासाठी प्रामाणिक वागतोय, तर साहेबांनी तसं प्रेम ठेवलं माझ्यावर. एक आणखीन प्रश्न जो मगाशी तुम्ही एक बोलताना म्हणालात की लेवल प्लेइंग फील्ड असलं पाहिजे. विरोधक त्याच्याकडे आता तुम्ही ज्या पद्धतीने पैसे वाटले जात होते त्याच्यावर बोलत होतं. विरोधकांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना आणली गेलेली आहे हे तुम्ही पगारी मतदार तयार करताय. ती योजना सुद्धा ऐन निवडणुकांच्या तोंडावर आणली गेलेली होती. त्याच्या मार्फत जे पैसे दिले जात आहेत हे सुद्धा एक प्रकारे मतं खेचण्यासाठी दिलेले पैसेच आहेत. मग जर तुम्हाला निवडणुकांच्या वेळेला वाटले जाणारे पैसे गैर वाटत आहेत तर अशाच पद्धतीने निवडणुकांच्या तोंडावर आणली गेलेली स्कीम योजना ही सुद्धा तशीच का मानली जाऊ नये? नाही पण तुम्ही दोन वेगळ्या विषयांचं हे विरोधकांचे आरोप आहेत. विरोधकांचे आरोप जरी असले तरी मला सांगा की गव्हर्नमेंटनी ठरवलेली स्कीम, अच्छा काँग्रेसच्या काळात तुम्हाला आठवत असेल लँड ॲक्विजिशन ॲक्ट वाटेल ते रेट होते. लँड ॲक्वायर करायला कधी चालू केलं? अण्णा हजारेंचे वगैरे आंदोलन पेटलं होतं बघा, तेव्हा लँड ॲक्विजिशन ॲक्ट नवीन बदल केला. मी तेव्हा खासदार होतो. त्या ॲक्टमध्ये बदल झाले आणि वाटेल ते रेट काँग्रेस यायला तयार होतं. तेव्हा जैतापूर आमच्या इकडे तेव्हा घडत होतं. म्हणून मला माहिती आहे खडकाला तुम्ही जे रेट देत होता ना, म्हणजे तेव्हा मुंबईमध्ये असे रेट नव्हते. लोक रांगेत उभं राहून गव्हर्नमेंट स्कीम हा टॅक्स पेअरच्या पैशातून बाहेर पडणारी स्कीम असते. हे डायरेक्ट कुठून येत आहेत बॅगाच्या बॅगा, हे पुरावे आम्ही मागत होतो. काँग्रेसच्या काळात पण असे अनेक स्कीम झाले जे शेवटच्या क्षणाला. मला एक सांगा, मनरेगासारखी स्कीम, तेव्हा महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, काय होती ती स्कीम? डायरेक्ट पैसे कुठल्याही कामगाराला डायरेक्ट पैसे. अच्छा कामगार असो नसो, त्यांनी खड्डा खोदला असो नसो, त्याला पैसे मिळत होते. जिल्ह्याला तेव्हा करोडोचे पैसे मिळायचे. मी खासदार होतो, DPTCमध्ये साहेब पैसे यायचे तेव्हा. रोजगार हमी योजनेमध्ये करोडो रुपये टाकले हो काँग्रेसने तेव्हा. कुठलीही गव्हर्नमेंट स्कीम ही त्या उद्देशाने ठरवली जात नाही. पण हे जे डायरेक्ट आम्ही जे पकडून दिले ना, त्यांनी सांगायला पाहिजे होते हा कुठल्या स्कीमचा भाग आहे, कुठली लाडकी बहीण योजनेमध्ये हे आता वाटायचे, त्यांनी सांगायला पाहिजे होतं ना. लाडके मतदार स्कीम आहे, लाडके मतदार स्कीम असेल तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं. तो ज्या माणसावर मी आरोप केला त्यांनी अजूनपर्यंत सांगितलेलं नाहीये की हे पैसे कोणाचे आहेत. आता तुमच्या माझ्या धंद्यातले पैसे असतील ना साहेब, तर आपण दुसऱ्या दिवशी यंत्रणेकडे जातो, अरे बाबा माझ्या धंद्यातला पैसा हा बघ रेरा नंबर आहे, हा माझा इन्कम टॅक्स एंट्री आहे, ही माझी GST एंट्री. पोलिसांना तरी दाखवलं असेल ना? काय नाही साहेब, चौकशीलाच बोलवलं नाही त्याला. अजूनपर्यंत नाही बोलवलं. अजून नाही, तो कदाचित सुट्टीवर गेला असेल आता तो. पण एवढी तुम्ही पैशाने भरलेली बॅग तिकडे त्याला चौकशीलाही बोलवलं नाही अजूनपर्यंत नाही. हे तुम्हाला असं वाटतं की वरतून हे चालवल्याशिवाय होत काय? नॉर्मली जर एखाद्या कॅश सापडली तर त्याच्यामध्ये पोलिसांची, तो कोणाचा माणूस आहे साहेब त्याच्यावर पण ठरतं ना. मी तर डायरेक्ट नाव घेऊनच सांगितलं कोणाचा माणूस आहे. घरात फोटो आहेत साहेब, मी कशाला सांगू वेगळं.
मी ते जेव्हा लाईव्ह फिरवली ना, मी बोललं बघा कोणाचे खास आहेत, बघा कोणाचे आहेत. व्यक्तीवर असतं ना साहेब. राज्यातील मंत्री आणि तुमचे बंधू नितेश राणे यांचे जे मागे काही स्टेटमेंट होते, मग कधी लवजिवाद असेल, कधी मग झटका आणि हलाल मांस खरेदी विक्री या संदर्भातील असते, आणि कालचं त्यांचं नाशिकमध्ये जे तपोवनमध्ये जो कुंभमेळा पुढच्या वर्षी होतं त्या वृक्षतोड होणार आहे संभावित तिथं, त्या संदर्भातील त्यांचं स्टेटमेंट होतं की तपोवनमधल्या वृक्षतोडची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच बकरी ईदच्या वेळेला विरोध करताना दिसत नाहीत. आता हा पर्यावरणाचा विषय आणि तिथे त्यांचं परत आता हिंदू मुस्लिम, आता त्यांचे जे स्टेटमेंट आपण जर बघितले हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचे, ह्या भूमिका तुम्हाला पटतात का त्यांच्या हिंदू आणि मी मुस्लिम असं? त्याच्या प्रश्नाला मी का उत्तर देऊ? तुम्हाला तुम्ही पण मला महायुतीचे मला घटक काय बघा, तो पब्लिक डोमेनमध्ये हे सगळं बोलतोय, तर विरोध करायचा असेल तर विरोधक करतील ना, पण मी त्याच्या प्रश्नाला कसं उत्तर देऊ शकत नाही. नाही ते आता नाशिकचा तपोवनचा विषय वृक्षतोडचा प्रश्न आहे, हो. त्यामध्ये आता त्यांनी बकरी ईदचा विषय आणला, म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की तुम्हाला त्यामध्ये पण धर्म आणणं आतमध्ये मुस्लिम काय ते बकरी ईदचा विषय म्हणून आणणं. मी तुम्हाला बोललो साहेब, तुम्ही हा प्रश्न त्याला विचारायला पाहिजे. नाही तुमची आता मी तुमची भूमिका नाही, माझी तुम्ही पण- भूमिका काय, मी अजूनपर्यंत ती बातमीच फॉलो केलेली नाही, किंवा माझ्यापर्यंत नितेशची स्टेटमेंट माझ्यापर्यंत अजून आलेली नाही आहे जे तुम्ही म्हणताय ते. नाही ते ऑन एअर आहे पब्लिक असेल ना, पण साहेब मी नाही बघितली, खरं नाही बघितली. मी मला खोटं कशाला सांगू, बघितली असते तर 100% तुम्हाला बोललो असतो, पण मी नाही बघितली. आणि नाहीतरी मी ठरवलंय दुसऱ्यांच्या प्रश्नाची उत्तर मी नाही देऊ शकत. बरं ते झाडं तोडायला हवीत की नाही मग तिथली? तिकडची सिच्युएशन काय आहे, मला वाटतं तिकडे विरोध होतोय, बरोबर आहे ना? येस. आता विरोध जर होत असेल तर पब्लिक सेंटिमेंट हे विचारात घेतलंच पाहिजे. ओके. आता कुठलाही म्हणजे माझा जरी विषय तुम्ही घेतलात की आम्ही काय म्हणतो, विकास कामं करायची आहेत ना तर शहरातून मध्ये करू नका, की तिथे रस्ता लहान आहे, तुम्ही बायपास करा. ओके. बघा, पर्याय असतो, लोकांचे सेंटिमेंट दुखू नका. येस. जिथे पर्याय उपलब्ध असू शकतो ना तिथे तुम्ही पर्याय उपलब्ध असेल तर त्याला जास्त महत्त्व द्या. ही माझी समज आहे, मी त्या विषयाला फॉलो करणारा माणूस आहे. आणि अजून एक प्रश्न आहे माझा, पूर्वी बाळासाहेब ठाकरे होते तेव्हाची शिवसेना, नंतर काँग्रेस, नंतर भारतीय जनता पक्ष आणि आता एकनाथ शिंदेची शिवसेना, या 4 पक्षामध्ये तुम्ही जास्त कम्फर्टेबल कुठे आहात? शिवसेनेमध्ये. कोणती शिवसेना? एकच आत्ताची शिवसेना आहे माझ्यासाठी, तीच शिवसेना आहे ना ही. अच्छा. एकंदरीत असं जर चित्र बघितलं आपण तर राणे कुटुंबामध्ये सर्वात जास्त अन्याय हा तुमच्यावर झाला आहे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे एकंदरीत ज्या वेळेस विषय येतो की राणे साहेबांना त्यांना मंत्रिपद दिलं किंवा नितेश राणेला भाजपकडनं तिकीट दिलं गेलं, नंतर मंत्रिपद दिलं गेलं, तर मग एकाच कुटुंबात इतकी लोक कशाला? म्हणून मग त्या ज्या वेळेस निवड करायची वेळ आली त्यावेळेस निलेश राणेंना त्यातून बाजूला ठेवून दुसरे 2 चॉईसेस त्यांचा उपयोग केला गेला. ती हतबलता किंवा तो सगळा एक माणसाला वाटतं ना की आपण आता काय आपल्या बाबतीत अशा गोष्टी करतात ज्या तुमच्या आता बोलण्यातून पण जाणवल्यात की मागची 10 वर्ष मी नाही, पण मागच्या 10 वर्षात मला प्रश्न कळला आपला. मागच्या 10 वर्षात पण मला MLC मिळतच होती, मी नाही घेतली. म्हणजे माझ्यावर अन्याय झाला हा कुठेच विषय नाही, लक्षात घ्या. माझी चॉईस होती की मला अमुक ठिकाणीच निवडणूक लढवायची आहे, त्याच्यामध्ये मला बाजूला साईड ट्रॅक करून काही गोष्टी झाल्या अजिबात नाही. मला असं कुठेही वाटत नाही की दुसऱ्यांना न्याय जास्त मिळाला आणि माझ्यावर अन्याय झाला. मलाच थांबायचं होतं काही गोष्टींसाठी की मला जर निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं तर मी इथे उतरणार. म्हणून माझ्यावर साहेब असा अन्याय वगैरे, मी माझा जो संघर्ष, किंवा मॅडमनी जसं मला विचारलं की कसं वाटतंय तुम्हाला पूर्वी, किंवा जे काय मॅडम विचारलं ते, की मी माझं सांगितलं की माझं जे काय घडलं ते माझ्या नशिबात कुठे लिहिलं होतं म्हणून ते माझ्याबरोबर झालं, पण तो माझ्यावरच अन्याय झाला. मला कुठेतरी साईड ट्रॅक करून दुसऱ्यांना न्याय देण्यात आला असं मी कुठेही म्हटलेलो नाही, म्हणणार पण नाही. तसं वस्तुस्थिती पण तशी नाही. माझी चॉईस होती ती की मला कुडा मालवण पाहिजे किंवा जिथून मला निवडणूक लढवायची तिथूनच मला लढवायची. अन्याय माझ्यावर, आणि साहेब मी अन्याय असं सहन करणारा नाही कोणाकडूनही, घरच्यांकडून पण. घरच्यांकडनं अन्याय झाला तर तुम्ही कसं रिॲक्ट करता? बाहेरच्यांचं तर आम्हाला दिसलं, हा, घरच्यांकडनं अन्याय ते झाला पण तर- तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल. कोकणामध्ये ज्या काय सगळे विकास कामं जी येतात त्याला तिथं स्थानिकांकडनं विरोध होत असतो. त्यात परत कोकणामध्ये आता बाहेरची लोक, परराज्याची लोक येऊन जमिनी खरेदी करतात म्हणून प्रचंड आरोप होत असतात. आणि ती वस्तुस्थिती ही आहे की कोकणामध्ये हळूहळू कोकणवासीय जे आहेत ते त्यांच्याच हातातनं कोकण निष्ठच चाललेलं आहे. तर आता तुम्ही इतकी वर्ष झालेत सगळे राणे कुटुंब तिकडे कोकणामध्ये, कोकण म्हटलं की राणे असं ज्यावेळेस लोकांना वाटतं बाहेरच्या,
तर ते तुम्ही त्याकडे कसं बघतात, त्या सगळ्या सिनेरिओकडे कसं बघतात? तुम्हाला म्हणजे असं वाटत नाही की इकडे कोकणामध्ये आपण आता कोकणच हरवत बघा चाललोय? साहेब, खास करून तुम्ही म्हणत असाल तर किनारपट्टीची तुम्ही सगळी जागा म्हणत असाल. साहेब, किनारपट्टीची सगळी जागा आम्ही आता 7/12 किंवा मालकी हक्क हा कोणाचा असतो? तिकडच्या राहणाऱ्या लोकांचा असतो. जर तुम्हाला 4 पट 5 पट जे काय भाव मिळतो, आम्ही अनेक वेळेला सांगतो की जमिनी विकू नका, विकत असाल तर योग्य ठिकाणी प्रकल्पासाठी किंवा अशा सगळ्या ठिकाणी. पण आता किनारपट्टी साहेब पूर्ण जी काय तुम्हाला दिसत असेल ही मला वाटतं 60% तरी आपल्याकडे असेल, 40% दुसरीकडे गेली असेल. पण ज्यांना मालकी हक्काचे पैसे मिळतात त्यांना तुम्ही कसं थांबवणार आहात? मग ती परत ट्रेसपासिंग होणार नाही का? मालकी हक्क तुम्ही कसं थांबवणार साहेब? आम्ही सांगू शकतो की तुम्ही, अच्छा आमच्यावर आरोप होतो, आम्ही जर स्पेशल टुरिझम झोन तिथे आणायचा प्रयत्न केला, तिथे काय म्हणतात ते सी वर्ल्ड आणायचा प्रयत्न केला की राणे जमिनी घेतात. निवडणुका झाल्यानंतर राणेंच्या जमिनी दिसत नाही. अच्छा आम्ही एवढं सांगितलं साहेब, अच्छा राणेंच्या जमिनी दाखवा तरी, म्हणजे आम्ही नसतील 7/12 तर मारून घेऊ. निवडणुकीनंतर कोणाला राणेंची जमिनी दिसत नाहीत. निवडणूक आली, राणे जमीन घेतात. आता इतके वर्ष आम्ही सत्तेमध्ये नाही तर तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना, बघा ह्या राणेंच्या जमिनी आहेत, सरकारला देत होते. एकही पुरावा देऊ शकले नाहीच आहे तर पुरावा कसा देणार? पण तुमचा जो प्रश्न, मूळ प्रश्न जो होता की आपण ह्या कोकणातल्या जमिनी कशा ठेवायच्या, आता मी तुम्हाला सांगतो साहेब की काय झालं की अनेक सेलिब्रिटींनी पण घेतलेल्या आहेत जमिनी. आमिर खानने घेतलेलं आहे, जॅकी श्रॉफनी घेतलेलं आहे, प्रियंका चोपडाने घेतलेलं आहे, दिग्गज लोकांनी घेतलेले आहेत कोकणामध्ये जमिनी. आता ते काय आम्हाला विचारून नाही ना घेणार? ज्याचा मालकी हक्क आहे तेच त्याच्यावरती त्यांचं जे काय ऑफर देणार आणि त्याच्यावरती जमिनी घेणार. विकणाऱ्या माणसाला आपण कसं सांगू शकणार? अच्छा प्रकल्प आम्हाला आणायचा प्रयत्न आम्ही करतोय, अच्छा बारसूचा प्रकल्प रिफायनरीचा, आम्ही सांगतोय की बारसूचा प्रकल्प झाला पाहिजे, रिफायनरी इकडे आली पाहिजे. अच्छा रेडीमेड बारसूला 600 हेक्टर ही MIDCची होती, एक काहीतरी 50-100 हेक्टर जास्त लागले असते, म्हणजे हेक्टर जास्त लागली असते. सौदी अरेमको म्हणजे सौदीचा राजा, त्याची ती कंपनी, तो इन्व्हेस्टर, खाली ॲजिटेशन व्हायला लागलं, त्यांनी इन्व्हेस्टमेंट मागे घेतली. तसंच जैतापूरला झालं. अरेवा नावाची फ्रेंच कंपनी, मी खासदार होतो तेव्हा, फ्रेंच अँबॅसेडर आमच्याबरोबर बसायचे की ॲजिटेशन, स्टॉप द ॲजिटेशन समहाव. आम्ही त्याला उत्तर देऊ शकलो नाही. म्हणजे प्रकल्पाला जमिनी मिळत नाही आहेत, पण खाजगी जर माणूस तिथे चाललाय, कोणतरी गुजराती चाललाय, कोणतरी बाहेरचा चाललाय मध्य प्रदेशात, त्याला जमिनी मिळत आहेत, लोक विकतायत. आता तुम्ही काय तिकडे जाऊन रोज तर तुम्ही 7/12च्या किंवा सिटी सर्व्हे ऑफिसरचा किंवा त्या दाखल्याच्या ऑफिसमध्ये रोज तर नाही उभं राहू शकत, रजिस्ट्रार ऑफिसमध्ये. तर प्रत्येकाचं एक समज असली पाहिजे की आपण जमिनी कोणाला द्यायच्यात आणि द्यायच्या नाही. तुम्हाला असं वाटतं पैसे मिळतायत म्हणून लोक जमिनी विकतात? आता मला साहेब, आता मला सांगा, कोकणामध्ये साहेब तशी इंडस्ट्री कुठेच नाही, इंडस्ट्रियलायझेशन नाहीच. आता नवीन पोरं ही शेतात उतरत नाहीत. आम्ही एकरी साहेब, आम्ही स्मॉल होल्डिंगचे आम्ही लोक आहोत कोकणामध्ये. लँड होल्डिंग फार कमी आहे, अर्धा एकर पण जेमतेम नसेल. तुकड्या तुकड्यात आहे, विखुरलेली आहे सगळी. साहेब आमचं एक गाव 12 वाड्यांचं हे जवळपास 1500 ते 2000 एकरचं आहे. एक वाडी इकडे, एक घर इकडे, तर दुसरं डोंगरावर आहे. हे सगळी व्यवस्था जर आम्हाला त्यांना द्यायची असेल तर आम्हाला नोकऱ्या द्याव्या लागतील. नोकऱ्या उपलब्ध कुठून करायच्या? त्याच्यासाठी जमिनी लागतील. जमिनीला विरोध होतो, ॲजिटेशन करणारे कोण आहे? मुंबईतून येणारे लोक आहेत. खाली जो काही विरोध होतो तो जेमतेम 20% लोकांचा आहे, 80% लोक बाहेरून येतात. मग आम्ही नोकऱ्या कशा द्यायच्या? आणि ही जी काय खाजगी मालमत्ता आहे, आम्ही कसं सांगणार की तू शेतातच उतरलं पाहिजे? प्लॅन बी कुठे आहे? कोकणाचा प्लॅन ए शेती आहे, प्लॅन बी कुठे आहे? नाहीच आहे ना साहेब. मग आम्ही हे सगळं आणायला प्रयत्न करतो, आमचा पराभव होतो साहेब. निव्वळ 2014ला कदाचित हारलो असतो, कारण का मोदी साहेबांची लाट मोठी होती तेव्हा आणि सगळेच काँग्रेसवाले आपटत होते. पण मी किमान अजून 60-70 हजार मतं घेतली असती. पण जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प तिकडे यावा म्हणून आम्ही प्रयत्न केले. 1 लाख कोटीची ती इन्व्हेस्टमेंट होती. तिथे ते सायकल थांबावं म्हणून 80% लोक बाहेरून आले. राजन साळवी साहेब पासून सगळे हे त्या निवडणुकीत जिंकलेले आहेत साहेब. पहिल्यांदा शिवसेनेने विरोध केला आणि ती व्यवस्था बिघडवली सगळी. पण मग तुम्हाला प्रश्न, रासायनिक कंपन्याच का बरं, मेकॅनिकल कंपन्या का बरं नाही आणू शकत? आम्ही आता जे काही बाय प्रोडक्ट बनवण्याची फॅक्टरी असेल, जे प्रदूषण ज्याच्याने होणार नाही,
तुम्हाला नको ना, मग पोर्ट आले पाहिजे ज्याच्यातून प्रदूषण होणार नाही अशी इन्व्हेस्टमेंट. आम्ही सावंत साहेबांबरोबर मीटिंग केल्यानंतर तेच ठरवलं की आता तुम्हाला कोकणामध्ये इंडस्ट्री आणायचं असेल तर जिथे प्रदूषण होणार नाही, तुम्हाला अशा कंपन्या आणायला लागतील, अशी इंडस्ट्री तुम्हाला तिकडे आणावी लागेल. तेच मागतायत. आम्ही तेच करतो ना साहेब. आता आम्हाला लक्षात आलं की आता लोकांना ह्या बाहेरच्या, म्हणून मी त्यांच्या प्रश्नाला काय बोललो की आता लोकांची व्यवस्था डिस्टर्ब करायची नाही, जे बाहेरून बायपास करावं लागेल ते सगळं बायपास बाहेरून करूया. आता ती व्यवस्थेसाठी आम्ही मागे लागलो, आग्रही आहोत. लवकरात लवकर तुम्हाला ती इंडस्ट्रियलायझेशन पण दिसेल, पण ती MIDCच्या मार्फत झाली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही 24 तास इलेक्ट्रिसिटी मिळावी, 24 तास पाणी मिळावं, ह्याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत. ती व्यवस्था उभी राहिली की इन्व्हेस्टमेंट येणार. पण का इन्व्हेस्टमेंट येत नाही कोकणामध्ये? मला आठवते एक घोषणा, कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे अशा पद्धतीची गोष्ट झाली होती. कोकणामध्ये शिवसेनेच्या काळामध्ये 2 वेळा मुख्यमंत्रीपद आलं. म्हणजे मनोहर जोशी सुद्धा, त्यांचं मूळ गाव कोकणातलंच आहे एका पद्धतीने, कोकणातनंच ते मुंबईत आलेले होते. नारायण राणे कोकणातनं मुंबईत आलेले होते, ते मुख्यमंत्री राहिले, विरोधी पक्षनेते राहिले. कोकणाची बाय अँड लार्ज सत्ता ही शिवसेनेबरोबर राहिली आणि तुमच्या घराचा पण त्याच्यावरती एक पगडा नेहमी राहिलेला आहे. अशा परिस्थितीत सुद्धा कोकणामध्ये अजूनही तेच प्रॉब्लेम का फेस करा? आजही कोकणातल्या माणसाला जमीन विकताना बाहेरच्या माणसाला का विकावी लागते? तिकडचे राजकारणी जबाबदार नाही आहेत का? मला एक सांगा साहेब, शिवसेनेला सत्ता किती वर्ष मिळाली? 4.5 वर्ष. 1990 मध्ये हे सगळे आमदार झाले, 95 मध्ये सत्ता आली. 4.5 वर्ष इंडिया शायनिंगच्या नावाखाली ते लवकर निवडणुका घेतल्या. 4.5 वर्ष आमचे साहेब जेमतेम 8 ते 8.5 महिनेच मुख्यमंत्री राहिले. ते सोडून कधी सत्ता होती शिवसेनेकडे? नंतर आम्ही काँग्रेसमध्ये 2005 मध्ये गेलो. ते एक आम्हाला 5-10 वर्ष, ते पण तुम्हाला माहिती संघर्षाचीच गेली. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब वगैरे आमचं सगळ्यांचं एक, ते तुम्हाला सगळं चित्र माहिती आहे. कोकणाला सत्ता कधी मिळाली? कोकण शिवसेनेबरोबर राहिला, पण शिवसेना सत्तेत किती वर्ष राहिली? 4.5 वर्ष. ते सोडून कधी राहिली? पण आम्ही जे लोकांना सांगतोय की आपल्याला का सत्तेमध्ये राहून आपल्याला हे बदल घडवायचेत, सत्तेमध्ये राहिल्यावरच साहेब हे बदल घडवले जातील. पोर्ट आज साहेब मोठ्या प्रमाणात पोर्ट येत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट येते आहे. फिशिंग आणि फिशिंगचे पॉलिसी बदलल्या गेल्यात. अनेक जी अगोदर नियम कायदे नव्हते ते बदलून आता नवीन नियम कायदे बदलले जात आहेत, कोकणाच्या हिताचे बनवले जात आहेत. पण सत्ता असली तर ते सगळं शक्य आहे असं आम्ही म्हणतोय. म्हणून प्लॅन बी कुठे आहे? तर प्लॅन बीच्या शोधात आम्ही आहोत. प्लॅन ए तुम्हाला सांगितलं, म्हणून तुम्हाला मग जमिनीच विकायला लागणार नाहीत. आम्ही हे सबमिशन करतोय त्यांच्यासमोर की ऐका आमचं. आता पण ओसाड पडलेली अनेक गावं आहेत जिथे लोक लॉक लावून गेलेली आहेत. वरचा सह्याद्रीचा जो पट्टा आहे, जो पायथ्याशी आम्ही कोकणात आम्ही गावं म्हणतो, ते सगळी ओसाड पडलेले लोक लॉक लावून निघून गेलेत, कुठे गेली कोणाला माहित नाही. असं असताना आम्ही इन्व्हेस्टमेंट आणायला बघतोय, तर त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये कधी ॲजिटेशन होतं आणि ॲजिटेशन करणारे 80% बाहेरून येतात. साहेब, या बारसूच्या रिफायनरीच्या विरोधात जेव्हा आंदोलन झालं, आम्हाला वेस्ट बेंगॉलचे आम्हाला पॅम्फलेट भेटले लेफ्ट लोकांचे. म्हणजे कुठून कुठून लोक आली होती ते आंदोलन भडकवण्यासाठी. 20% लोक आमची जेमतेम होती. हे चित्र बदलावं म्हणून आम्ही सांगतोय. आता हे सगळे पॉलिसी जे आम्ही बनवतोय, कोकणासाठी स्पेशल पॉलिसी टुरिझमची बनवतोय. टुरिझम म्हणजे काय साहेब? स्वच्छता, तुम्हाला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, इलेक्ट्रिसिटी, स्वच्छ पाणी वगैरे हे सगळं द्यावं लागतं. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं स्ट्रॉंग झालं तरच तुम्ही हे बदल घडू शकता. आपण परदेशात का जातो साहेब? आपण लंडनला, स्वित्झर्लंडला काय बघतो? स्वच्छता. ऑटोमॅटिकली माणसाला फिरावंसं वाटतं, चांगलं जेवण वगैरे. तेच आम्ही पहिलं कोकणामध्ये तयार करायचा प्रयत्न करतो की हे सगळं झालं, एक चांगला कोकण आम्ही देऊ आणि मग लोकांना म्हणू दे ना कॅलिफोर्निया आहे म्हणून. आपण का म्हणावं? आता 2 मंत्री आहेत कोकणामध्ये, ते आता बदल घडवत आहेत. नितेश राणे पण आहेत आणि उदय सामंत पण आहेत, पुढे गोगावले पण आहेत. नाही, पण तळ कोकणाचा तळ कोकणाचा. तळ कोकणामध्ये ते इकडचे लोक जरा मुंबईच्या जवळचे आहेत, ते तळ कोकणातले. तर त्यामुळे आता लक्ष ठेवलं पाहिजे खरं तर. काय कशा पद्धतीने सगळ्यांचं लक्ष आहे साहेब, आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. कुठेही दुर्लक्ष होणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कोकण बदलताना दिसेल. तुम्ही अनेक वर्ष, आपण साहेब पत्रकारितेमध्ये आहात, मी मनापासून तुमचा रिस्पेक्ट करतो. मी तुम्हाला फार पूर्वीपासून ओळखतो. मी सरांना कधी पण मेसेज करताना पण सर आणि साहेबच म्हणतो. माझा एवढा रिस्पेक्ट आहे साहेबांसाठी. हे म्हणजे तुम्ही काय मला काय ब्राउनी पॉईंट द्यावे त्याच्यासाठी नाही म्हणत आहे मी, नाही तर हा गैरसमज. मग मॅडम परत विचारतील हे मावाळपणा कशाला, असं नाही, मनापासून आहे म्हणून बोललो. तर साहेब कोकण 100% बदलणार. ह्यामध्ये आम्ही सगळे कामाला लागलो. काय मिळवायचं नाही ना साहेब, ह्याच्यामध्ये आमचा काय पैसे कमवायचे हा काय इंटेन्शनच नाही. मी पैशाच्या विरोधात तक्रार केलेली आहे, म्हणून मी कधी सापडलो ही भीती माझ्या मनामध्ये पण आहे ना, की तू कधी पैशासाठी सापडला जाता कामा नाही. पैसा हा इंटेन्शन नाही आहे. एक चांगली 21व्या शतकातलं शहर द्यावं, 21व्या शतकातली व्यवस्था द्यावी. जसं आयुष्य आपण मुंबईत जगलो
जगतो, मी मुंबईत जन्मलो, तर ते जे गॅप आहे डेव्हलपमेंट गॅप ते कुठेतरी भरून काढावं, ते गॅप कमी करावं म्हणून आमच्यासारखी शिकलेली लोक राजकारणात जर आली आणि ती व्यवस्था जर बदलू शकली तरच कुठेतरी या पदाचा फायदा आहे, नाही तर काहीच नाही. शिंदेसेना कुठंतरी फुटणार आहे अशी एक चर्चा आहे. म्हणजे हे मी म्हणत नाहीये, विरोधक म्हणतायत असं. आणि उदय आता तुम्हीच म्हटलात. ना, विरोधक असं म्हणत विरोधक असं आहे. म्हणतात. माझा प्रश्न आहे तसं. येस बोला. हा, तर त्याचे गटप्रमुख उदय सामंत असतील असं देखील बघायला मिळते. नाही हो साहेब, अजून थांबा ना, सांगतो. मध्यंतर आत्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी मला वाटते एकनाथ शिंदेनी फोन केला होता उदय सामंतांना की ते काय MIDCचं वगैरे काम पूर्ण करायचं वगैरे वगैरे. आता त्याला नेमकं कसं घ्यायचं, म्हणजे हा बाबा फुटू नये बघा मी त्यांना सांगितलं होतं, आणि आता फुटलं तर उद्या बघा मी त्यांना फोन केला होता पण त्यांनी सोडून गेले आम्हाला. म्हणजे हे सगळं करण्यासाठी खटाटोप सुरू असं वाटत नाही का? किती लांबचा विचार केला होता तुम्ही. चांगले स्क्रिप्ट रायटर होऊ शकता. मला माहित नाही तुम्ही कुठल्या पदावर आहात, पण म्हणजे एवढं लांबचं आहे. मी तुमच्यासमोर फार लहान माणूस आहे साहेब, माझा एवढा लांबचा विचार नाही. पण असं काय होणार नाही, ह्या अफवा आहेत. मला वाटतं आपल्यापैकीच कोणीतरी मॅडमनीच विचारलं होतं, मी या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. आमची शिवसेना फुटणार नाही, 100% फुटणार नाही, कधीच नाही. आणि असं काही नाही आहे, आम्ही सगळे एकत्र, आम्हाला कळतं असं काय होणार सुद्धा नाही, आणि सगळं शिंदे साहेबांच्या कंट्रोलमध्ये राहणार. हे स्क्रिप्ट लिहायची जी स्फूर्ती आली आहे ना, ती महाराष्ट्राचं 19 नंतरचं जे राजकारण बघितलं ना त्याच्यानंतर यायला लागली आहे लोकांना, की काही होऊ शकतं. म्हणजे ज्या पद्धतीने हा पक्ष त्या पक्षाबरोबर, तो पक्ष त्या पक्षाबरोबर, लोक इकडून तिकडे, निष्ठा थोड्या कमकुवत झाल्यात असं वाटतं का? कारण मगाशी तुम्ही निष्ठेवरनच बोलत होता. नाही, निष्ठा मला दिसते पक्षावर सगळ्यांची, म्हणून मी बोलू शकतो. त्यांच्या प्रश्नाला म्हणून मी उत्तर इन जनरल जनरलच म्हणतोय साहेब. नाही, आमच्या पक्षात तरी नाही, असं कुठे दिसत नाही, जाणवत नाही मला. आमच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये निष्ठा 100% सन्मान्य शिंदे साहेबांवर आहे आणि 100% शेवटपर्यंत राहील. मी निलेश राणेंना पहिल्यांदा बघितलं होतं ज्यावेळेस नारायण राणे विरोधी पक्षनेते होते आणि बजेटवरती त्यांचं भाषण होतं आणि ते ऐकण्यासाठी म्हणून त्यावेळेस खास गॅलरी तुम्ही आणि नितेश राणे दोघंही आला होता, त्यांच्याबरोबरच आलं होतं त्यांचं भाषण ऐकायला. तुम्हाला साधारण राजकारण कधी कळायला लागलं घरामध्ये? अजूनही कळत नाही. मी राजकारणासाठी साहेब करतच नाही. मला मनाला जे वाटतं, मला जे मनाला वाटतं ते मी करतो साहेब. राजकारण म्हणून नाही, याच्यातून काहीतरी मिळवण्यासाठी नाही, पण काहीतरी चुकीचं घडतंय तर ते सोडता कामा नाही. ते समोरच्या म्हणजे कुठेही त्या व्यवस्थेच्या समोर ती जाणीव करून द्यावी. राजकारण कोणाला कळतं साहेब? मला एकच फक्त पवार साहेबांचं एक वाक्य आठवतं, ते कुठेतरी बोलले होते की राजकारण कसं असतं. मला वाटतं प्रहारच्या कुठल्या तरी वर्धापन दिवसाच्या तुमचा जो पेपर प्रहारचा तो वर्तमान पेपर, आणि मधुकर भावे आमचे संपादक, तर ते म्हटले की बघा राणेंचा खराब पॅच चालू आहे तरी वगैरे वगैरे असं सगळं म्हटले. मग पवार साहेबांचं भाषण झालं, त्यावर पवार साहेबांनी अतिशय सुंदर त्याच्यावरती उत्तर दिलं की राजकारण काय असतं माहिती आहे ना, राजकारणात चांगले दिवस वाईट दिवस काही नसतं. मिळालेला दिवस आपल्याकडे कसा वळवायचा त्याला राजकारण म्हणतात. म्हणजे खराब दिवस किंवा चांगला दिवस असं काहीच नसतं राजकारणामध्ये, पण मिळालेला प्रसंग हा आपल्याकडे वळवायचा. ते मी साहेबांचं लक्षात ठेवलं की प्रसंग कुठलाही असला, हा प्रसंग नाही म्हणत आहे, जनरल, की दृष्टिकोन कसा असावा की नेव्हर से डाय स्पिरिट, की मरायचं आपल्याला, मी मरणारच नाहीये असंच जगायचं. आणि पवार साहेबांचं ते कुठेतरी फिट झालं की नाही, मिळालेला प्रसंग हा कसा तरी हँडल झाला पाहिजे आणि तो हिताचा झाला पाहिजे, माझा जरी नसला तरी कोणाच्या तरी पक्षाचे कोणातरी झाला पाहिजे, ह्याच्यासाठीच. आणि राजकारण मला कळतं अशातला भाग नाही, नाहीच कळत. उलट बाळासाहेबांना भेटलाय कधी तुम्ही साहेब? वैयक्तिक म्हणजे असं किती वेळा मला एक प्रसंग आठवतो, माझ्यावर पहिली केस झाली होती 21व्या वर्षात आणि मिड डेनी छापली होती. 21व्या वर्षी? हो. काय गेलं होतं सांगतो नंतर. तुम्ही मगाशी जे म्हणालात आता मी तो नाही राहिलो, ते तशा टाईपचं असेल काहीतरी. नाही टोल नाका वगैरे नाही, तेव्हा कुठे टोल. तर मग मातोश्रीत गेलो आणि मी दर 2-3 दिवसांनी मला त्या ड्रम गेटच्या आजूबाजूला उभं राहायची घाऊस होती. अच्छा. आणि ती सगळी असंच ते सगळी पोरं असायची ना, म्हणून माझी भाषा वेगळी झाली बघा. नितेशची भाषा वेगळी आहे, साहेबांची वेगळी आहे.
माझी त्यांच्यासारखी तेव्हा झाली. राणे साहेब काय होते जेव्हा ही आमदार असेच नाही, नंतर म्हणजे मंत्री झाले. मंत्री व्हायच्या आधीची गोष्ट सांगताय. नाही 90-95च्या मध्ये 90-95. 90-95 तर केस झाली वगैरे असं झालं. मग साहेब निलेशला आणलंय आणि कपाळ बाळासाहेबांच्या पायाला लावायची ती पद्धत होती आणि माझे केस वगैरे लांब असायचे तेव्हा. तर साहेब बाळासाहेब उठले, मला बोलले हाय. आता काय बोलू आता, तर मी कपाळ लावलं आणि आज तू खरा शिवसैनिक झालास, तुझ्यावर केस झाली मी ऐकलं. आता मी काय म्हणू. तर साहेब बोलले की, मग साहेबांना बोलले आमच्या राणे साहेबांना की नारायण जरा बघ सगळं ठीक आहे ना सगळं. म्हणजे एवढा मोठा माणूस आणि त्यांनी मला असं सांगितलं की तू आज खरा शिवसैनिक झाला, तर माझ्या डोक्यात फिट झालं की मी शिवसैनिकच आहे. हे म्हणजे केस आलं म्हणजे शिवसैनिक झाला असं वाटतं. समीकरणच होतं ना साहेब, ज्याच्यावर केस नाही तो शिवसैनिक नाही. आणि आरेला कार्य विचारण्याची एक पद्धत होती तेव्हा. आता कुठेतरी मधल्या काळात कमी झाली साहेब. आता सगळे लोकशाहीमध्ये अतिशय मुरले गेलेत. अगोदर तशी परिस्थिती नव्हती. शिवसेना म्हणजे कडवट शिवसेना होती. रस्त्यावरती शिवसैनिक चालला ना तो दिसायचा की तो शिवसैनिक चाललाय. त्या काळात ती शिवसेना आम्ही बघितली. आम्ही तेव्हा पाट्यांवरच्या गाड्या असायच्या, कॉन्टेसा वगैरे. तेव्हा सस्पेन्शनच्या गाड्या नव्हत्या. तेव्हा 200 गाड्यांच्या ताफ्यांमध्ये आम्ही जायचो आणि मग आई ते मोठे डब्यांमध्ये चपात्या आणि हे द्यायची. आणि वाटेतच तेव्हा कुठे हॉटेल होते साहेब, तेव्हा बाळासाहेब निघायचे 200-300 गाड्या तेव्हा असायच्या. आणि त्या काळात ती ज्यांनी शिवसेना बघितली ना, मला असं वाटतं तो लकी आहे. तो लकी आहे. ते दिवस आठवतात पण अजून शिवसेनेतले नारायण राणेंचे, राणे साहेबांचे शिवसेनेतले दिवस अजून आठवतात. महानगरपालिका आठवते, विधानसभा आठवते, मतदारसंघात ते गेले होते पहिले त्यावेळेस. हो, ते बाय पोल तेव्हा तर दिवसाला एक केस व्हायची. तिची पोटनिवडणूक झाली तेव्हा 2005ला दिवसाला एक केस व्हायची साहेब. ते सगळं बघून असं वाटलं मी लकी आहे. ते सगळं मी बाळासाहेबांना बघू शकलो, मी पवार साहेबांना बघू शकलो, मी स्वर्गीय प्रणबजी मुखर्जींना बघू शकलो. प्रणबजी मुखर्जींचं एक तुम्हाला सांगतो की बजेट. तुम्ही राहुल गांधींना भेटलाय का? राहुल खूप वेळा भेटलोय पण आता इच्छा नाही. मला प्रणबजी मुखर्जी आणि चिदंबरम साहेब, मी नवीन खासदार झालो आणि तेव्हा मला म्हणजे बजेट आम्ही 27-28 वर्षाची 40ला खालती जवळपास 30 आम्ही खासदार होतो. बजेट कसं बघायचं, बजेटवर काय मुद्दे मांडायचे हे आम्हाला स्वर्गीय प्रणब मुखर्जी साहेब शिकवायचे. अच्छा. आम्हाला चिदंबरम साहेब शिकवायचे. हे जे संस्कार आता पण साहेब मी पुरवणी मागण्यांवर सर्वात जास्त बोलतो, मी बजेटवर सर्वात जास्त बोलतो. पण तुम्ही म्हणजे कोणी त्याच्याबद्दल काही प्रश्न विचारले नाही की तू पुरवणी मागण्या कशा मांडतो. कारण का माझ्या यावेळच्या बजेट सेशनवर आम्ही लक्ष ठेवू तुमच्या. आता होईल काय माहित नाही मला पुरवणी मागण्या, कारण का 7च दिवसाचा आहे. आणि एनिवे सध्या पैसे कुठे आहेत सरकारकडे? असं नसतं साहेब. पुरवणी मागण्या म्हणजे सप्लिमेंटरी डिमांड असते. बजेट झालेलं आहे. बजेटपेक्षा पण दुप्पट होतात ना बऱ्याचदा पुरवणी. नाही जर साहेब उलट माझी समज उलटी आहे. म्हणजे तुम्ही फार सिनियर आहात. सर्वात कमी सप्लिमेंटरी डिमांड म्हणजे बजेट सक्सेस. एक्झॅक्टली. पण तसं होत नाही आजकालच्या परिस्थितीत. म्हणून कदाचित पुरवणी मागण्या असतील की नाही मला माहित नाही. ओके. नसल्यात तर अभिनंदनच. आणि मागच्या वेळेस शेवटचं जे काय पुरवणी मागण्यांचा जो काय सत्र झाला साहेब फक्त 600 कोटीचा झाला मागच्या सरकारमध्ये. म्हणजे जेवढ्या कमी हे सगळे साहेब मोठमोठे नेते मला बघायला मिळाले. पण तुम्ही चिदंबरम आणि यांच्याकडनं बजेट कसं वाचायचं बघायचं हो, त्यांच्याकडून सगळ्याच म्हणजे जे तरुण खासदार होते तेव्हा त्यांचं एक शिबिर घेतलं जायचं. त्यांचं शिबिर घेतलं जायचं. त्यांना बोलायला सांगायला जायचं. म्हणजे त्यांना बोलायचं, तुम्ही बोलावायला लागेल, तुम्ही बोलायला पाहिजे सगळं. आणि ते बसून शिकवायचे की दिस इज हाऊ द बजेट इज, यू हॅव टू लुक ॲट दिस इज द कॅपिटल साईड, दिस इज दिस. हे सगळं करून म्हणजे ऍसेट लायबिलिटीचा पण विषय ते समजून, कॅग रिपोर्ट समजून सांगायचे, इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया समजून सांगायचे. आता मी कुठल्याही बजेटचं भाषण पहिलं वाचताना मी पहिले इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र बघतो. म्हणजे त्याच्या आधारावर तुमचं बजेट आहे की नाही त्या कम्पॅरिझनवर तुमचं भाषण असलं पाहिजे. हे संस्कार साहेब ह्या नेत्यांमुळे मला मिळाले. म्हणून मला असं वाटतं की मी नशीबवान आहे. तो सगळा काळ बाळासाहेब, पवार साहेब ह्यांना पुढच्या पिढीला साहेब कुठे दिसणार आहेत, अशी होणार सुद्धा नाही नेते परत. जी अपेक्षा होती त्या पद्धतीनेच खरं तरी चावडी झाली आहे. म्हणजे तुम्ही खरोखरच बाईल झालं हे आता दिसतच आहे बऱ्यापैकी. आणि बऱ्याचदा कसं आहे की जीवनात म्हणजे राजकीय जीवनात सुद्धा बऱ्याचदा असे काही गोष्टी होतात की त्याच्यातनं माणूस बदलून जातो आमूलाग्र. तुम्हीच म्हणालाय की त्यामुळे तुम्ही अनेक गोष्टी शिकलात, नवीन पद्धतीने बघताय. पण एकूणच कोकण हा असा भाग आहे खरं तर महाराष्ट्रातला की जिकडचं राजकारण हे नेहमी सुसंस्कृत अशा पद्धतीचं राजकारण राहिलंय असं कोकणाबद्दल. आणि कोकणाने फार मोठे मोठे जनप्रतिनिधी दिलेले आहेत, नाथ पै असतील, मधु दंडवते असतील आणि हे सगळे वगैरे.
तर ती सगळी खरं तर पिढी राहिलेली आहे. आणि आता तुम्ही पैशाचा निवडणुकीतला वापर आणि या संदर्भामध्ये तुम्ही बोलायला सुरुवात केली आहे. अपेक्षा एवढीच आहे की कमीत कमी त्यामुळे जुनं जसं राजकारण होतं कोकणातलं त्या पद्धतीचं राजकारण आम्हाला पुन्हा एकदा बघायला मिळेल. खरोखरच राड्यांपेक्षा भाषणं, सभा, चर्चा, डिबेट्स या सगळ्या बघायला मिळतील कोकणात, अशी आपण अपेक्षा धरूया. कोकणातला मतदार हा गरीब असेल पण अत्यंत सुशिक्षित असतो. महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त सुशिक्षित जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. त्यामुळे तीच अपेक्षा आहे की ते राजकारण सुद्धा त्या पद्धतीने सुशिक्षित व्हावं. जर तुमच्या या बोलण्यामुळे, तुमच्या या वागण्यामुळे जर तसं खरोखरच झालं तर चांगलंच होईल अशी आपण अपेक्षा धरूया. आणि खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या इन्व्हिटेशनवरती चावडीवर आलात आणि मनमोकळेपणाने तुमच्या भूमिका मांडल्यात, बोललात, ह्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही सुद्धा ही चावडी बघत होतात, अनेक कमेंट सुद्धा येत होत्या, त्यातले अनेक प्रश्न सुद्धा आम्ही घेतले. आणि निलेश राणेंनी कुठलीही गोष्ट न आडपडता ठेवता त्यातल्या अनेक गोष्टी त्या म्हणाल्यात नंतर सांगतो म्हणून, ते आम्ही त्यांना नंतर विचारू. पण नंतर सांगतो ते ज्या काही गोष्टी आहेत त्या नंतर आम्हाला सांगतील ते. पण तरी सुद्धा तुम्ही सुद्धा ही चावडी बघितली त्याबद्दल तुमचे पण मनापासून आभार. आज महाराष्ट्र सरकारला 1 वर्ष पूर्ण होत आहे नवीन सरकार शपथ घेतल्यानंतर, त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही चर्चा करणारच आहोत थोड्या वेळामध्ये, तर ती सुद्धा तुम्ही बघा. आणि चावडी बघितली त्याबद्दल धन्यवाद. मुंबई तकचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आमची अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.